the Lord. Great. Amen. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. It's so wonderful to be in the presence of the Lord. देवाच्या सहवासामध्ये असणं एक तर फार छान गोष्ट आहे. We have got a good God. आपला देव चांगला देव आहे. Amen. आमेन. And He's here to bless each one of us. आणि देव आपल्याला प्रत्येकाला आशीर्वादित करायला इथे हजर आहे. His word is a blessing. देवाचा शब्द आपल्यासाठी आशीर्वाद आहे. His word lifts us up. देवाचा शब्द आपल्याला वर उचलतो, His उत्कर्षाला word आणतो. gives us life. देवाचा शब्द आपल्याला जीवन देतो. It regenerates us. आपल्याला It एक refreshes us. ताजतवानं करतो, टवटवीत करतो. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. The seats are empty here. खुर्च्या रिकाम्या आहेत सर. ऍडमिन वाले आ जाओ. Come on, those people who are behind, if you want to come, आ जाओ, come in जल्दी आ front. जाओ, नहीं तो ये कुर्सियां दूसरों को चली जाएगी. Amen. No chairs will be reserved. इथे कुणाची खुर्ची इथे रिझर्व्ड ठेवली जाणार नाही कि मेरे नाम से उधर खुर्ची रख, इधर नाम से कुछ होता नहीं, काम से बनेगा. Praise God. Amen. Yes. My house shall be full. हा, माझं घर भरलेलं राहील. Sandra, you have to sit somewhere aside now. Excuse us, please. Amen. How to experience the presence of God. देवाच्या सहवासाचा अनुभव कसा घ्यायचा? Amen. आमेन. The presence of God plays such a major role in the blessings that we receive. देवाच्या सहवासाचा एक एवढा महत्वाचा रोल असतो, एवढी महत्वाची भूमिका असते. आपल्याला जे आशीर्वाद मिळतात ते आशीर्वाद मिळण्यामागे. Amen. Amen. We'll open our Bibles to Psalm 73 verse 28. स्तोत्र 73 आणि त्यातलं 28वं वचन आपण उघडूया. But as for me, the nearness of God is my good. I have made the Lord God my refuge, that I may tell of all your works. स्तोत्र 73 आणि त्यातलं 28वं वचन. परंतु देवाजवळ येणे मला उत्तम आहे, तुझी सर्व कामे मी वर्णून सांगावी, म्हणून मी प्रभू यहोवा याला माझा आश्रय केलेला आहे. Praise God. देवाला The धन्यवाद. nearness of God is my good. देवाची जवळीकता, देवाजवळ येणं माझ्यासाठी चांगलं आहे. It's good for all of us. आणि सगळ्यांसाठीच हे चांगलं आहे. Say, देवाच्या जवळ येणं सगळ्यांसाठी चांगलं आहे. that means something is going to happen. कारण देवाच्या जवळ येऊन काहीतरी होणार असतं. Something good is going to happen. काहीतरी चांगलं होणार आहे. Some kind of blessings will be released. कुठल्या तरी पद्धतीचा आशीर्वाद मोकळा होणार आहे. If it is good, it is good. आणि जे चांगलं आहे ते चांगलं आहे. म्हणजे चांगलं आहे तर चांगलं आहे. Amen. आमेन. It doesn't say it will be neutral. आणि न्यूट्रल असणार आहे असं लिहिलेलं नाही. It is good. तर चांगलं म्हणजे चांगलंच असणार आहे. It's not bad. वाईट नाही, It is good. चांगलं. In what sense good? आणि कुठल्या रीतीनं कुठल्या अर्थाने चांगलं? In every good sense it is good. प्रत्येक चांगल्या अर्थाने देवाच्या जवळ जाणं चांगलं. Amen. आमेन. The first and greater way to experience the presence of God देवाच्या सहवासाचा अनुभव घ्यायची सगळ्यात महत्वाची आणि पहिली रीत म्हणजे that is ती to म्हणजे- have a deep prayer in our daily private life. ती म्हणजे आपल्या दररोजच्या खाजगी जीवनामध्ये, पब्लिक नव्हे, आपल्या दररोजच्या खाजगी जीवनामध्ये प्रार्थना देवाला करणे. Amen. पब्लिक सोशल मीडिया लाईफ नाही, खाजगी जीवनात देवाला प्रार्थना करणे. Every day if you have a private devotion, आणि रोज जर तुम्ही खाजगीपणे प्रायव्हेटली देवाची भक्ती केली the presence of God will increase in your तर life. मग देवाचा सहवास तुमच्या जीवनामध्ये वाढेल And it shall be good. आणि ते चांगलं असेल. Amen. Amen. And this is called the inward consciousness of God. आणि याला देवाची आतील साक्ष म्हणतात किंवा आतील सद्विवेक भाव म्हणतात. Unless something happens inside, nothing is going to happen outside. जोवर काहीतरी आतून होत नाही तोवर बाहेरनं काही दिसणार नाही. Your new life starts inside. तुझं नवीन जीवन आतून सुरू होतं. The blessings are released from your inside. आशीर्वाद आतून मोकळे होतात. Amen. Amen. So the inward consciousness of God is the presence of God. तर देवाचा आतील सद्विवेक भाव म्हणजे देवाची उपस्थिती, देवाचा सहवास, देवाचं सानिध्य, सगळ्याचे अर्थ सारखे. And God has always intended man to be aware of his presence. आणि देवाने नेहमी माणसाकडनं हेच अपेक्षित केलेलं आहे की माणसाला देवाच्या सहवासाची एक जाण असावी, ज्याला चाहूल सुद्धा म्हणतात. God always wanted देवाला नेहमी असंच हवं होतं the man should be in his presence constantly. की मनुष्य सदोदी देवाच्या सहवासात राहावा. There has to be a reason. त्याच्या मागे काहीतरी कारण असायला हवं.
It's not that God is going to be benefited. आणि असं काही नाही की त्यातनं देवाला काहीतरी फायदा होणार आहे म्हणून देव माणसाला म्हणतोय की माझ्या सहवासात राहा. No. नाही, He is not leaning on us. We are leaning on Him. देव आपल्यावरती अवलंबून टेकून जगत नाहीये, आपण देवाचा आधार घेऊन टेकून जगत आहोत. He is not dependent on us. देव काय आपल्यावरती अवलंबून नाहीये की हा जर आला नाही तर माझं होणारच नाही. We are dependent on Him. पण आपण अतिशय देवावरती अवलंबून आहोत की प्रभू के बिना मेरा चलता ही नाही ना That's काम. why David said, "It is for my good." म्हणून दावीद म्हणाला की माझ्यासाठी हे चांगलं आहे. Amen. देवाजवळ येणं मला उत्तम आहे, माझ्यासाठी चांगलं आहे. Right in the Garden of Eden, अगदी त्या एदेनेच्या बागेत सुद्धा we see the presence of God आपण देवाचा सहवास पाहतो. walking in the cool of the day, दिवसाच्या शीत समयी बघतो आपण. talking to Adam and Eve. आदाम आणि हवेशी देव कसं बोलत होता. God knew, देवाला ठाऊक होतं if I come in before them, जर मी यांच्या समोर आलो they shall be blessed. तर नक्की हे आशीर्वादित होतील, ही मानव जात आशीर्वादित होईल. The presence of God in our lives आपल्या जीवनातला देवाचा सहवास is not always constant. नेहमी सातत्याने असतो असं नव्हे. Okay? असं काही नाही की 24/7 तो देवाचा सहवास आपल्या सोबतच आहे. Or किंवा just because you are born again, that 100% constant presence is there with you. केवळ तुझा नवीन जन्म No. केवळ तुझा नवीन जन्म झालेला असल्यामुळे 24/7 देव तुझ्या देवाचा सहवास तुझ्या सोबत आहे असं नव्हे. It's like a storage battery. म्हणजे एक स्टोरेज बॅटरी कशी असते तसा हा प्रकार आहे. The more the power is used, the more you will require power. जेवढं ती बॅटरी तुम्ही वापराल तेवढं त्या बॅटरीला चार्जिंग परत लागेल. Amen. जेवढी बॅटरी वापराल तेवढं त्या बॅटरीला परत चार्जिंग लागतं. Some people don't realize काही लोकांना कळत नाही that their batteries are drained. की त्यांच्या बॅटरी सगळ्या गळून गेलेल्या आहेत They're still going. आणि तरीही त्यांचं चाललेलं आहे. And they are going, but they are dead. चालतायत करतायत पण मेल्यासारखे आहेत कारण की बॅटरी डिस्चार्ज झाली, गळून गेलेली आहे, ड्रेन्ड आउट झालेली So आहे. the presence of God in our lives is stronger sometimes than other times. तर काही वेळा देवाचा सहवास आपल्या जीवनामध्ये इतर काही वेळांपेक्षा फार बलवान असतो. And as we mature, आणि मग जसं प्रभूमध्ये आपण होता होता समंजस प्रौढ पौक्त होत जातो, the awareness of His presence becomes a reality at times for 24 hours. तेवढं देवाच्या सहवासाची जाण आणि चाहूल आपल्याला 24/7 राहते. Maturity always brings consciousness of God's presence in your lives 24/7. आपल्या जीवनातला समंजसपणा आपल्याला देव माझ्या सोबत आहे, देवाचा सहवास माझ्या सोबत आहे 24/7 याची जाण तो आपल्याला करवतो. आपल्यातला समंजसपणा तेवढा वाढलेला असेल तर. I still remember मला अजूनही आठवतं when I started with God, देवासोबत माझा प्रवास जेव्हा मी सुरू केला, that consciousness of God's presence was not there all the time. देवाच्या सहवासाची जाण तेव्हा माझ्या सोबत सारखी नव्हती. But today, पण आज I'm conscious of God's presence most of the time. देवाच्या सहवासाची जाण जास्तीत जास्त वेळेला मला असते की नाही देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या सोबत आहे. Because कारण I've become more mature in the Lord. आता मी प्रभूमध्ये जास्त समंजस आणि प्रौढ झालोय I know Him more. आणि आता मला देव थोडा जास्त कळायला I लागला. know Him better. आता मी प्रभूला चांगल्या रीतीने ओळखायला लागलोय. It's no more that immature kind of puppy kind of love. आणि आता ते नासमंजस आणि पपी पद्धतीचं प्रेम नाहीये की ज्यात रुसवेच आणि फुगवेच आणि असंच आणि तसंच नव्हे. So this should be our target. तर आपलं लक्ष हेच असायला हवंय. That is how you measure your Christian life. आपल्या ख्रिश्चन जीवनाला तुला स्वतःला जर मापायचं तोलायचं असेल तर या रीतीनं माप. So if the consciousness of God only comes to you when you are in the church, आणि तू फक्त चर्चमध्ये असताना देवाच्या सहवासाची जर तुला जाण होत असेल when you are only surrounded with believers, आणि जेव्हा फक्त बिलीवर माणसं तुझ्या अवतीभोवती असतात त्याच वेळेला तुला देवाच्या सहवासाची जर जाण होत असेल then your knowledge of God is no better than the unbelievers. तर मग देवाविषयीचं तुझं ज्ञान अविश्वासू लोकांसारखंच आहे, काही फरकच नाही त्याच्यात. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? सगळ्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न एकाग्रतेनं लक्ष लावून करा. Even unbelievers feel the presence of God in nature. अविश्वासू लोकांना सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात देवाच्या सहवासाची जाण होते. Unbelievers also feel the presence of God when they go to church or
any religious places. अविश्वासू लोकांना सुद्धा ते कुठल्याही धार्मिक स्थळी गेले किंवा त्या बाबतीत म्हणायला गेलं तर चर्चला जरी गेले तरी त्या अविश्वासू लोकांनाही देवाच्या सहवासाची थोडीफार जाण होते. Yes, if an unbeliever comes to our church, एखादा अविश्वासू माणूस आपल्या चर्चला जर आला, he too feels a measure of God's presence. त्याला सुद्धा काही प्रमाणामध्ये देव इथे जाणवतो. That's why he says, आणि म्हणून तो म्हणतो I'm getting good vibrations. की मला इथे चांगल्या वाइब्स येत आहेत, हे व्हायब्रेशन येत आहेत, ते Good vibes. गुड वाइब्स येत आहेत. ते त्याचा अर्थ तोच असतो. Say, the meaning भाषा is the same. बदलली आहे, अर्थ तोच आहे, भाषा बदलली आहे की गुड वाइब्स येत आहेत म्हणजे काय, त्याला इथे देव जाणवतोय. Amen. आमेन. But we need to go beyond this realm. पण आपण ना हे स्तर सोडून जरा वर पलीकडे गेलं पाहिजे. If the presence of God is only felt in the morning as we spend time with God, देवाचा सहवास आपल्याला फक्त रोज सकाळी आपण जेव्हा उठतो त्यावेळेला जाणवत असेल, when we sit in the presence of God, रोज सकाळी उठल्यानंतर देवाला प्रार्थना करायला जेव्हा आपण बसतो आणि त्याच वेळेला जर देवाचा सहवास आपल्याला जाणवला and not throughout the whole day, आणि बाकी प्रार्थना झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर जर आपल्याला देव आणि देवाचा सहवास नाही जाणवला, then our Christian life is shallow. तर मग आपलं ख्रिश्चन जीवन उथळ आहे. Wherever you are, तुम्ही जिथे कुठे in असाल, whatever situation you are, ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, you have to experience the presence of God. बघा तुम्हाला देवाच्या सहवासाचा अनुभव स्वतः घ्यावा लागेल. तुला अनुभव घ्यावा लागेल बेटा, मग तुला शिकता येईल. I'm not saying when you come to church you don't feel an extra presence of God. मी असं नाही म्हणत आहे की चर्चला आल्यानंतर तुम्हाला देवाच्या सहवासाची जास्त जाण होत नाही वगैरे, असं माझं काही म्हणणं नाही. We do feel it. आणि आपल्याला चर्चमध्ये आल्यानंतर अर्थातच देवाच्या सहवासाची जाण तर होतेच. There is always a greater measure of God's presence sensed in the church. आणि चर्च म्हटल्यानंतर चर्चमध्ये तर देवाचा सहवास आपल्याला वाढत्या प्रमाणामध्ये जाणवतोच. Because where 2 or 3 are gathered in His name, there He is. कारण जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नामात जमतात तिथे तो असतो. Amen. आमेन. Sometimes कधी कधी you could know the Bible inside out, तुम्ही बायबल आतून बाहेरून चांगलं जाणत असाल, yet तरी the true knowledge of God is shallow. देवाचं खरं ज्ञान तुम्हाला अवगत झालेलं नसेल. Amen. Amen. A false knowledge of God देवाचं चुकीचं आणि खोटं ज्ञान is just reading the Bible and not even experiencing God. म्हणजे काय की बायबल फक्त आपलं वाचलंय पण देवाचा अनुभव काडीभर स्वतःच्या जीवनामध्ये नाहीये. त्याला म्हणतात देवाचं त्याला चुकीचं ज्ञान अवगत झालंय. Like Jesus told the Pharisees, जसं येशू एकदा परुषांना म्हणाले, you read the scriptures तुम्ही शास्त्र वचन वाचताय and in it is mentioned about me, आणि त्या शास्त्र वचनांमध्ये माझ्याविषयीच लिहिलेलं आहे, yet you don't come to me. तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे येत नाही. So sometimes you may read the Bible but you may not go to Him in prayer. तर कधी कधी तुम्ही बायबल वाचत असाल पण प्रार्थना करून देवाजवळ येत नसाल. Intimacy should not be with the Bible alone but with the Lord Jesus Christ also. फक्त बायबलशी जवळीकता साधायची असं नाही, बायबलशी जवळीकता साधायचीच आहे पण प्रभू येशू ख्रिस्ताशी सुद्धा प्रार्थनेद्वारे आपण जवळीकता साधायला हवी आहे. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? Though the word and Jesus are the same, जरी देवाचा शब्द आणि येशू सारखेच आहेत वगैरे आपल्याला माहिती आहे, the experiences are different. पण अनुभव वेगवेगळे असतात ना. Experiences are different. अनुभव वेगवेगळे असतात. Otherwise, He would have just asked us to read the Bible all our lives. नाही तर देवाने आपल्याला फक्त आयुष्यभर तू बायबल वाच असं सांगितलं असतं He wouldn't have said pray. आणि देव आपल्याला असं म्हटलाच नसता की तू प्रार्थना कर. See, praying gives you a different kind of consciousness of the Lord Jesus Christ. बघा स्वतः खाजगी स्वरूपात प्रार्थना करायला बसलो की आपल्याला देवाची एक वेगळीच जाण आपल्या विवेक भावात होते. Amen? Amen. So you should know what is true knowledge, what is false knowledge. तर तुला आता कळायला पाहिजे की खरं ज्ञान काय आहे आणि खोटं ज्ञान काय आहे. Anything that gives you a presence of God, that is true knowledge. ज्या कशातून तुला देवाचा सहवास जाणवतो ते खरं ज्ञान आहे. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? Whatever you do, तुम्ही जे काही करत असाल if it gives you the presence of God, that is true. ते करून जर तुम्हाला देवाच्या सहवासाची जाण होत असेल तर ते करणं खरं आहे. Empty knowing will not bring down the presence of God. बाकी रिकाम्या आवाजातनं देवाचा सहवास काही खाली येणार नाही. Because कारण that word know, तो जो शब्द आहे ना जाण, know in the Hebrew, हिब्रू भाषेमध्ये तो शब्द it goes beyond the intellectual knowledge also. नो म्हणजे जाण म्हणजे अगदी बुद्धी मध्ये असलेल्या ज्ञानाही पलीकडचा तो शब्द आहे. It goes beyond your logical knowledge. आणि लॉजिकली तुला जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं ना त्याच्याही पलीकडचा तो शब्द आहे. Because any book in the world will give you logical knowledge. कारण की जगातलं कुठलंही पुस्तक तुला लॉजिकल ज्ञान देतं, It will not- तर्कवितर्कातलं ज्ञान It will not touch your heart. तुझ्या हृदयाला त्यातनं स्पर्श होत नाही, It will होणार not नाही. bring the presence of God in you. त्यातनं देवाचा सहवास आणि देवाचं सानिध्य तुझ्यात उतरणार नाही कारण ते तर्काने केलेलं, लॉजिकने केलेलं काम आहे. Say,
But this is not intellectual knowledge. पण हे फक्त बुद्धीतलं ज्ञान नाहीये, It goes to the realm of experience. हे अनुभवाच्या स्तरात जातं. That is the difference between religion and relationship. धर्म आणि नातं यातला फरक आहे. धर्म आणि नातं यातला फरक. Religion धर्म does not cater to your spirit. धर्म तुझ्या आत्म्याची सेवा करत नाही. It's just a good feel factor. धर्म म्हणजे एक चांगल्या भावना जाणवतात, हे केलं ते केलं, धर्म पाळला, बरं वाटलं. See, but relationship, पण नातं जे असतं it goes beyond your logical thinking. ते नातं तुझ्या तर्काच्याही पलीकडचं असतं. It gives you an experience of God. आणि देवाचा अनुभव ते नातं तुला देतं. And that experience of God आणि तो जो काही देवाचा अनुभव आपल्याला येईल, builds your strength, त्यातून आपली ताकद बांधली gives जाते. hope, त्यातनं आपल्याला आशा मिळते, gives joy, त्यातनं आपल्याला gives आनंद healing. मिळतो, आरोग्य मिळतं. See, there's a lot of things taking place when the presence of God आणि comes. देवाचा सहवास जेव्हा केव्हा येतो ना, तेव्हा बरंच काही होत असतं. Are you getting me, people? मला कळत नाही म्हणून झालं नाही, अशा भ्रमात राहायची गरज नाही. In many Christians' lives, अनेक ख्रिश्चन लोकांच्या जीवनात the consciousness of God disappears just because they are not too experienced with God. देवाच्या सहवासाची जाण त्यांच्याकडनं कुठेतरी निघून जाते, कारण की त्यांना देवाचे अनुभवच एवढे आलेले नसतात. Most of the times, mirth robs God's glory. आणि जास्तीत जास्त वेळेला हा भ्रम जे काही मी म्हणते त्यातनं देवाचा गौरव चोरला जातो. Like, you are only jovial. जसं समजा तुम्ही फक्त विनोदी आहात, Yes, only jovial. फक्त तुम्ही विनोदीच आहात And there is no essence of holiness in it. आणि बाकी पवित्रता वगैरे काडीभर तुमच्यात नाही, ऑलवेज विनोदी. There is no presence of God. देवाचा सहवास तिथे नाहीये. Where there is seriousness about God, देवाविषयी जिथे गंभीरपणा असतो, the presence of God comes. तिथं देवाचा सहवास येतो. अरे सारखं 24/7 काय विनोदी राहायचं? Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? Because this kind of attitude does not glorify God. का always. अशा पद्धतीच्या वृत्तीतनं काही देवाला गौरव मिळत नाही की 24/7 मी तर जोविलच राहतो, मी विनोदीच राहतो, त्यातनं सहवास देवाचे उतरत नसतात. Rejoicing in the Lord is quite a different बघा, aspect. प्रभूतला आनंद एक वेगळीच बाब आहे बरं का. Because that stems off from the Holy Spirit. कारण प्रभूतला आनंद देव पवित्र आत्म्याकडनं फुटतो. Amen. ती जी फांदी आहे ती पवित्र आत्म्याकडनं फुटते, ज्याला देवाचा आनंद म्हणतात. A Christian can walk in darkness due to sin. एखादा ख्रिश्चन माणूस त्याने पाप केल्यामुळे अंधारात चालू शकतो. And then the consciousness of God is lost. आणि मग देवाच्या सहवासाची जाण त्याच्यातनं निघून जाऊ शकते. Even when you don't have proper fellowship with one another, आणि एकमेकांशी जेव्हा आपण व्यवस्थित सहभागिता साधत नाही ना, नाकं मुरडं तिकडून तिकडून फिरतो, we dwell in darkness. तेव्हाही आपण अंधारात राहतो. We don't dwell in the light. तेव्हाही आपण प्रकाशात राहत नसतो की ह्यांना बघून मला पटत नाही, हे मला आवडत नाही, Bible तिथं देवाचे says- सहवास उतरत नाहीत. बायबल म्हणतं When you walk in the light, जेव्हा तुम्ही प्रकाशात as he is in the light, जसा तो प्रकाशात the आहे, blood of Jesus cleanses us from all sins. जसा तो प्रकाशात आहे तसं तू प्रकाशात चालशील तर त्याच्यानंतर येशूंचं रक्त तुझ्या सगळ्या पापाला धुईल. And then you have fellowship with one another. आणि मग एकमेकांशी तुमची सहभागिता And the साधली blood जाईल. of Jesus washes away your आणि sins. मग येशूंचं रक्त तुझ्या पापांना धुईल. The fellowship with one another is very important. बघा, एकमेकांशी सहभागिता, एकमेकांशी बोलणं चालणं फार महत्वाचं आहे. Otherwise, there is no washing. नाहीतर मग रक्तात धुणं नाही होत. I mean, I cannot go much deeper than this. याच्यापेक्षा जास्त खोल जाऊन मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही समंजस आणि हुशार लोक आहात, समजून Because घ्या. that is another subject कारण तो altogether. विषय सुद्धा वेगळाच आहे. Fellowship is not just formal gathering. सहभागिता म्हणजे एक फॉर्मल हमारे में ऐसा सब लोग जमा होते हैं वगैरे नाही बरं का. It's not just community getting म्हणजे together. आमचा समाज दर रविवारी गोळा होतो हे असं नाहीये. No, नाही नाही we are gathering here with the important purpose. आपण इथे गोळा होतो काहीतरी महत्वाच्या संकल्पाने गोळा होतो. We love one another. आपलं एकमेकांवर प्रेम आहे. We help one another. आपण एकमेकांना मदत We करतो. pray for one आपण another. एकमेकांसाठी प्रार्थना करतो This आणि is त्या one वृत्तीनं family. आपण- आणि हा एक परिवार आहे, त्या वृत्तीनं आपण गोळा होतो. So it's- बाकी आमच्या समाजात दर रविवारी गोळा होतात असं आपलं गोळा होणं नाहीये. Like, you gather together in a marriage, जसं एखाद्या लग्नामध्ये तुम्ही सगळे एकत्र होता, all dressed up well. सगळे अगदी छान छान पैठण्या घालून, Each one comes to meet another. आणि प्रत्येक जण दुसऱ्याला भेटायला आलेला असतो. But there's other motive also. आणि त्याच्या मागे संकल्प प्रत्येकाचे काही ना काही वेगळे असतात. See, there is no fellowship. त्याच्यामध्ये सहभागिता अशी खरी काही नसते. In the church, there is पण fellowship. चर्च मध्ये खरी सहभागिता असते. Amen. आमेन. Fellowship must never be degraded, आणि सहभागितेला कधी कमी नाही लेखायचं बरं का. never be downgraded. कधी सहभागिता म्हणजे काय, हे आता आपण असे सगळे एकत्र जमलोय ना, त्याला सहभागिता म्हणतात. गोळा होणं एकत्र, त्याला कधीही कमी लेखायचं नाही. When we meet one another, जेव्हा आपण एकमेकांना भेटतो, it's not just
physical beings walking together with another physical ते being. केव्हा आपलं शरीर रूपाने तो माझ्यासोबत आणि मी तिच्या सोबत चालतोय एवढं नव्हे काही No, नाही we have the mind of Christ. ख्रिस्ताची मनं आपल्यात आलेली आहे We are linked with one another. एकमेकांशी आपला आता संपर्क लागलाय It's the meeting of the spirits आणि आत्मे भेटतायत आत्मे which is born new. जे नवीन जन्माला आलेले आत्मे आहेत ते भेटतायत A new creation is meeting another new एक creation. नवीन निर्मिती दुसऱ्या नवीन निर्मितीला भेटतीये A child of God is meeting another child of एक God. देवाचं लेकरू दुसऱ्या देवाच्या लेकराला भेटतंय A son of God is meeting the daughter of God. एक देवाचा मुलगा देवाच्या मुलीला भेटत आहे Praise God. असं हे गोळा होणं आणि सहभागिता असते बाकी हे शरीर त्या शरीराला भेटते असले प्रकार नाही See, the Bible is very strict in these areas. आणि बायबल ना खरं म्हटलं तर या भागांमध्ये फार कडक आहे And so we walk in God's light तर आपण देवाच्या प्रकाशात चालतो only when we have fellowship with one another. फक्त तेव्हाच जेव्हा आपण एकमेकांशी अशी मी सांगितली तशी सहभागिता Then साधतो the presence of God comes. मग देवाचा सहवास खाली Amen. उतरतो And to have fellowship with God आणि देवाशी सहभागिता साधायला is the highest of all fellowship of believers. देवाची सहभागिता साधणं म्हणजे बिलीवर लोकांमधली सगळ्यात उच्च पद्धतीची सहभागिता आहे Amen. Amen. It refreshes your spirit. त्यातनं आपला आत्मा असा ताजा तवाना होतो See, एक Paul- तरतरी येते Paul says पॉल बोलला ना that the fellowship of believers refreshes him. की विश्वासू लोकांचं एकत्र येणं सहभागिता त्याला ताज करून सोडते In Romans 15:32, रोमकरास 15वा अध्याय आणि त्यातल्या 32व्या वचनामध्ये पॉल बोललेला आहे that I may come unto you with joy by the will of God and be refreshed. रोमकरास 15वा अध्याय 32वा वचन असे की देवाच्या इच्छेने मी तुम्हाकडे आनंदाने यावे आणि तुम्हा सोबत मला विसावा मिळावा See, I want to be refreshed. मला एक ताजे तवानेपणा टवटवी हवी आहे One way of refreshing is coming in the presence of other believers. आणि परत सजीव व्हायचं असेल परत ताजे तवानेपणा हवा असेल तर त्याची एक रीत आहे बिलीवर लोकांच्या संगतीमध्ये सहभागितेमध्ये येऊन बसा And you have to come with joy. आणि ते सुद्धा आनंदाने येऊन बसायचं बरं का You have to come with joy. कपाळाला आठ्या मारून बसायचं नाही आनंदाने येऊन सहभागितेमध्ये बसायचं I'm coming to meet my other believers. की मी माझ्या इतर बिलीवर बंधुजनांना भेटायला चाललेली आहे See, fellowship is very बघा important. सहभागिता फार महत्वाची असते And to have the increase of God consciousness, आणि देवाच्या सहवासाचा विवेकभाव वाढत्या प्रमाणात असायला you have to have fellowship with one another. एकमेकांशी सहभागिता साधली पाहिजे मी तुम्हाला सांगितलं 1 John 1:3. 1 योहान 1:3 That which we have seen and heard declare we unto you, that you also may have fellowship with us. 1 योहान 1:3 जे आम्ही पाहिले आहे आणि ऐकले आहे ते तुम्हास यासाठी कळवतो की तुमचेही आम्हाशी भागीपण व्हावे Say that. का तुम्हाला हे सगळं सांगतोय की तुमचंही आमच्याशी भागीपण म्हणजे सहभागिता व्हावी In the, योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय 3रं वचन in the book of Genesis, आता उत्पत्तीच्या पुस्तकात chapter 5, 5वा अध्याय उत्पत्ती verses 21 and 22, 21 आणि 22 वचन उत्पत्ती 5 there we learn about the story of Enoch. तिथं आपण हनोकाची कहाणी शिकतो He lived for 65 years हनोक 65 वर्ष जगला and he begot Methuselah. त्याने मथुशलह नावाच्या संतानाला जन्म दिला After he begot his son, आणि मुलाला जन्म दिल्या पश्चात Enoch walked with God 300 years. हनोक 300 वर्ष देवाच्या संगती चालला असं लिहिलंय उत्पत्ती And he 5. had sons and daughters. आणि मग त्याला मुलं मुली झाली So all the days of Enoch were 365 years. याप्रमाणे हनोकाचे सर्व दिवस 365 वर्षे होते And Enoch walked with God. आणि हनोक देवाच्या संगती चालला And he was not, आणि तो नाही असा for झाला God took him. कारण देवाने त्याला आपल्या जवळ घेतले Say, something happened to Enoch हनोकाला काहीतरी झालं before he walked with God. देवासोबत तो चालायच्या अगोदर The line of Seth is the Seth. chosen line in Genesis 5. उत्पत्ती 5 मध्ये शेतची वंशावळ निवडलेली वंशावळ आहे And so when Enoch was 65 years old, तर हनोक जेव्हा 65 वर्षाचा झाला his first son Methuselah was born. त्याचा पहिला मुलगा मथुशलह जन्माला आला And maybe that was the time of soul searching for Enoch. आणि कदाचित ती वेळ हनोकाची स्वतःचा जीव तपासायची स्वतःच्या जीवाला शोधायची वेळ असेल Many changes were brought about in Enoch's life. आणि हनोकाच्या जीवनात त्या दरम्यान बरेच काही बदल आले असतील Like many people say, जसं अनेक लोक म्हणतात now I've got my first son, आता मला माझा पहिला मुलगा झाला I have to change my ways. आता मला संतती झाली मला माझे मार्ग आता बदलावे लागतील One celebrity said, एक सेलिब्रिटी व्यक्ती म्हणाले I've got my first son, की मला माझा पहिला मुलगा झाला so I will stop drinking तर from आता now. मी असा निर्णय घेतलाय की मी दारूचं व्यसन करणार नाही
Because कारण my son should not see his father drinking. माझ्या मुलानं कधीच मला दारू पिताना पाहू नये, तर मी ठरवलंय तो जन्माला आल्यानंतर की मी दारूचं व्यसन करणार नाही, मी दारू पिणार नाही. It's good to search the soul at आणि the right time. स्वतःच्या जीवाचा अभ्यास योग्य वेळेला करणं चांगलं असतं. Many people ask many questions. अनेक लोक अनेक प्रश्न विचारतात. Oh, now I have got my son. आता मला मुलगा झाला, I should now make preparation for my son's आता माझ्या future. मुलासाठी, माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी मी काहीतरी तयारी सुरू करायला पाहिजे. मला आता मुलगा झालाय. Some who have not worked all their life start working after they have their first आणि child. काही जण आयुष्यभर जे कामाला गेलेले नसतात, ते कमीत कमी त्यांना मुलगा झाल्यानंतर, संतती झाल्यानंतर पहिल्यांदा कामाला म्हणून जायला लागतात, नोकऱ्या धंदे सुरू करतात. Amen. जरा उशीरच झालाय पण ठीक आहे, देर आहे पण दुरुस्त आहे, ठीक आहे. But Enoch decided to walk with God after he had his first son. पण हनोखाने ना त्याला पहिला मुलगा झाल्यानंतर देवासोबत चालायचं ठरवलं. Maybe we get the clue in the name he gave to his first son Methuselah. आणि पहिला मुलगा, त्याचं नाव त्याने ठेवलं मथुशलह. त्या नावात आपल्याला थोडंफार कळून येतं. Selah means sent one. शलह म्हणजे पाठवलेला. See, and maybe that is he is the man who is sent before the flood. आणि or whatever. कदाचित पुरा अगोदर पाठवलेला तो माणूस असावा, असा काहीतरी अर्थ असेल. Maybe when Methuselah was born, आणि मथुशलह जेव्हा जन्माला आला, Enoch could sense the call of God on his life. तेव्हा कदाचित हनोखाला त्याच्या जीवनावर असलेलं देवाचं पाचारण जाणवायला लागलं असेल, माहित नाही, मेबी. He sensed the mission coming upon him. आणि त्याला जाणवलं असेल की नाही, मला देवाकडनं काहीतरी कामगिरी येत आहे माझ्यावरती. Maybe he had a spiritual experience. आणि कदाचित त्याला मुलगा झाल्यानंतर त्याला काहीतरी आध्यात्मिक अनुभव आले असतील. Maybe he had a spiritual experience of God's presence in आणि his life. मुलगा झाल्यानंतर देवाच्या सहवासाचा काही अनुभव त्याला त्याच्या जीवनात आला असेल. हू नोज, आपल्याला ठाऊक नाही. See, God's presence can really change you. पण मला काय म्हणायचंय बेटा, की देवाचा सहवास खरोखर तुला बदलू शकतो. You have not tried it. तू अजून प्रयत्न केला नाहीये. You try to be in the presence of God, तू जरा देवाच्या सहवासामध्ये पद्धतशीर मांडी घालून बस. and you will forget the world. जगाला विसरून जाशील. You will say, I don't want the तू world. म्हणशील आता मला जग नको, दुनिया नको. World on one side, my God on one आता side. दुनिया एकीकडे आणि माझा देव एकीकडे. मुझे यीशु का प्यार मिला, मुझे अभी काम नहीं किसी का. The day a person says the world is on one side and I have been crucified to the world, ज्या दिवशी एखादा माणूस असं म्हणेल की दुनिया एकीकडे आणि आता मी दुनियेसाठी वधस्तंभी गिळलेला आहे, that person has experienced God consciousness. आपण समजून घ्यायचं की त्या माणसाला देवाचा सहवास कुठेतरी जाणवायला लागलेला आहे. Amen. आमेन. Since that time, त्यावेळेपासून he desired the presence of God. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली देवाच्या सहवासाची की मला अजून देव हवाय. He said, I am going to walk with God. आणि त्याने ठरवलं की आता मी देवासोबत चालणार आहे. I am enjoying this kind of life. कारण की ह्या पद्धतीच्या जीवनात मला आनंद मिळत आहे. Like many people, जसं अनेक लोक when they have the first son or first daughter, पहिली मुलगी किंवा पहिला मुलगा त्यांना झाल्यानंतर they sweat. त्यांना घाम फुटतो Oh God, now expenditure will की increase. दे बाप्पा आता खर्च वाढणार. Oh God, now for school and all money we have to save. दे बाप्पा आता या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वगैरे साठवायला लागणार. But when Enoch had the first son, पण हनोखाला जेव्हा पहिला मुलगा he झाला, was full of joy हनोख तर आनंदाने भरला because he was walking with God. कारण तो देवासोबत चालत होता. When you walk with God, जेव्हा आपण देवासोबत चालतो nothing matters. त्याला बाकी कुठल्याही गोष्टींना फरक पडत You नाही. know my God will take care of everything. कारण तुला कळलेलं असतं की माझा देव सगळं काही सांभाळून घेईल. See, he did not see God or tangibly held God. हनोखाला त्यावेळेला काही देवाचा अक्षरशः दर्शन वगैरे झालं नाही का, तो देवाच्या बाहूत वगैरे अक्षरशः गेला नाही. Bible does not say all these things. बायबल अशा पद्धतीचं काही वर्णन इथे देत नाहीये की त्याला देव दिसला आणि त्याने देवाला अक्षरशः मिठी मारली. He walked with God. पण असंच लिहिलंय फक्त की हनोक देवा संगती चालला. That means he walked by faith. याचा अर्थ विश्वासाने तो देवा संगती चालला. A person not seeing God can still walk with God by faith. एखादा व्यक्ती देवाला न बघता सुद्धा विश्वासाने देवा संगती चालू शकतो बर का. This means याचा अर्थ असा, walking with somebody who is invisible. असा कोणीतरी की जो अदृश्य आहे त्याच्या सोबत चालणं, Can be experienced. याचा अनुभव आपण घेऊ शकतो. अदृश्य जो आहे त्याच्या सोबत चालण्याचा अनुभव. Because कारण when you have faith in God, जेव्हा देवावर आपला विश्वास असतो He makes His presence felt in your whole being. तेव्हा देव त्याच्या सहवासाची जाण तुझ्या संपूर्ण अस्तित्वामध्ये तुला जाणवून देते. See, when I want to know you, I have to sit with you, I have to hold your hand. मला जर तुला जाणून घ्यायचं असेल तर मी तुझ्या सोबत बसून तुझा हात धरायला हवा. And when you are not there, आणि तू जर नाहीयेस, I don't
experience your presence. तर मग तुझ्या सहवासाचा अनुभव मला घेता येत नाही. But it's not so with God. पण देवाचं म्हटलं तर असं नाही. When you show a desire जेव्हा आपण इच्छा प्रकट to करतो walk with की God, मला देवा संगती चालायचंय, one good thing that God does is एक चांगलं काम देव करतो म्हणजे He makes His presence felt. देव त्याच्या सहवासाची जाण आपल्याला करून देतो. He तेव्हा gives you सहवास such an राहावा. experience असा अनुभव देतो ना that you feel and sense that as though God is with me now. की तुला जाणवायला लागतं की देव माझ्या सोबत आहे, जाणवायला लागतं, कळायला लागतं, चाहूल व्हायला लागते की देव माझ्या सोबत आहे. See, the world cannot see Him. आणि जग तर देवाला बघू नाही शकत. Jesus said the Holy Spirit is not seen by the world, येशू म्हणाले की जगाला पवित्र आत्मा दिसत नाही, दिसू शकत नाही, but you know Him. पण तुम्ही त्याला ओळखता, See, for He is with you कारण तो तुमच्या संगती आहे and He shall be in you. आणि तो तुमच्या आत असेल, येईल. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? The world cannot see Him, जगाला तो दिसत नाही, say, but you know Him. पण तुम्ही त्याला ओळखता, You know Him. तुम्ही त्याला ओळखता. That means we know Him. याचा अर्थ आपण त्याला ओळखतो. We should know Him. आपण त्याला ओळखायला हवंय. But Pastor, I don't know नाही Him. पास्टर, पण मी त्याला ओळखत नाही. Sit at the feet of Jesus, मी you will know म्हणते Him. मांडी घालून देवाच्या सहवासात बस, तुला येशू कळेल. You will experience His joy. तुला अनुभव येईल त्याच्या आनंदाचा You will experience His power. आणि त्याच्या सामर्थ्याचा अनुभव येईल. He will stir up your faith. असा तुझा विश्वास तो कालवा कालव करून सोडेल. See, Jesus didn't say you will see the Holy Spirit. येशू असं नाही म्हणाले की तू पवित्र आत्मा बघशील. No. नाही, He said you know Him येशू म्हणाले तू पवित्र आत्मा जाणतोस. because He is with you. तुला माहितीये पवित्र आत्मा, कारण पवित्र आत्मा तुझ्या सोबत आहे, He shall be in you. तो तुझ्या आत असणार आहे. Wow, the Holy Spirit is in me. पवित्र आत्मा माझ्या आत आहे, Holy Spirit is in you. तोच पवित्र आत्मा तुझ्याही आत आहे. Amazing fact. किती आश्चर्यकारक वास्तविकता. Whether you believe it or not, the Holy Spirit is in you. बाकी तू विश्वास ठेवू नको, पवित्र आत्मा तुझ्यात आहे. See, Enoch did not have any physical voice or image of God. हनोकाला काही देवाचा शरीर रूपाने आवाज ऐकू आला नाही, का देवाची प्रतिमा त्याच्या समोर आली नाही. He didn't know the name of Jesus. त्याला येशूचं नावही ठाऊक नव्हतं, Till that time, Jesus did not even die on the cross. कारण तोपर्यंत येशू वधस्तंभी मेलेले सुद्धा नव्हते. Only God. फक्त देव. He knew God. देव ठाऊक होता हनोकाला. That's all. बस एवढंच. And he walked by faith. आणि विश्वासाने तो देवा संगती चालला. How many years? किती वर्ष? 5 years? 5, 10 years? 10, 50 years? 15, 100 years? 100. 300 अरे years. 300 वर्ष न दिसणाऱ्या देवासोबत चाललाय तो. We are tired to walk with one another for 50 हो, years. आपण एकमेकांसोबत 50 वर्ष जेमतेम चालतोय, थकवा येतोय, त्यांना माझा आणि मला त्यांचा, असं होतंय बऱ्याच घरात. Even at home, sometimes you feel you need space. घरांमध्ये सुद्धा असं होतं कधी कधी आपसात की मला थोडी स्पेस दे बाबा, मला But थोडी जागा दे. when it comes to God, you don't need space. पण देवाचा प्रश्न आला की आपल्याला अशा काही जागा गरजेच्या पडत नाही की मला स्पेस दे. नाही नाही, Amen. देव तर सारखा लागतोच. Faith is invisible but knowledgeable also. विश्वास अदृश्य आहे पण ज्ञानकारी आहे, It is tangible also. आणि तो जाणवला जाऊ शकतो. I can sense Him. मला ते जाणवतं. Praise God. देवाला धन्यवाद. I can sense He is here. मला जाणवतं की तो इथे आहे. Amen. आमेन. Sometimes His wind just blows. कधी कधी त्याचा वारा असा वाहतो And suddenly for no reason you are happy. आणि अचानक विनाकारण तुम्ही आनंदी होता. अगदी Is it? Like no reason, you are just happy. विनाकारण तुम्ही आनंदी होऊन जाता. Have you seen you are singing at times? तुम्ही कधी कधी गाता, तुम्ही पाहिलं असेल, Suddenly you realize why I'm singing. आणि अचानक तुम्हाला असं वाटायला लागतं, अरे मी गातोय का, पण Why I'm singing मी now? का गात आहे आत्ताला? It's the breeze तो of the पवित्र Holy आत्म्याचा वारा Spirit. वाहत आहे. The presence of God that देवाचा just सहवास. passed over you. देवाचा सहवास तुझ्यावरनं जात आहे, तर तू प्रभूची गाणी गायला लागला. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes you laugh कधी loudly. कधी तुम्ही जोरात हसायला लागता, And then your spouse says, why are you आणि laughing मग so तुमचा much? नवरा किंवा तुमची बायको तुम्हाला म्हणते, काय झालं एवढं हसायला? The breeze of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचा वारा आला. Amen. आमेन. How did Enoch walk with God? हनोक देवासोबत कसा चालला? Enoch trained himself to be sensitive of God's invisible presence with him. हनोकाने स्वतःला प्रशिक्षण दिलं की अदृश्य देवाच्या सहवासाची जाण स्वतःत कशी अंगीकारायची. You need to be God conscious. तुम्हाला ना देवाच्या सानिध्याची जाण असली पाहिजे. You should be God conscious. देव जाण ठेवा, देवाची जाण ठेवा. He trained and was conscious of God's presence. त्याने ते प्रशिक्षण स्वतःला दिलं की देवाचा सहवास मला सारखा जाणवायला हवाय. Maybe he must have had a spectacular experience of God's presence. We don't know. आणि कदाचित त्याला काहीतरी देवाचा उठून दिसणारा एखादा अनुभव आला असेल, माहित नाही, But it's not mentioned. पण तो काही इथे विधित केलेला नाही. Moses saw God at the burning bush. मोशेनं देवाला जळत्या झुडपात पाहिलं.
Moses saw God at Mount Sinai. मोशेनं देवाला सिनाय डोंगरावर पाहिलं. He was with God for 40 days. 40 दिवस तो देवा संगती होता. He communicated with God. देवाशी त्याने संभाषण साधलं. And so one day, आणि मग एके दिवशी Moses asked God, मोशेने देवाला विचारलं, please show me your glory. प्लीज तुझा गौरव मला तुझं तेज दाखव. I mean, you have been talking with God. तू देवाशी बोलत होता आतापर्यंत. You are on the Mount Sinai. तू सिनाय डोंगरावर होता For 40 आतापर्यंत. days. 40 दिवस तू होतास Yet तिथे. you want to see the glory of God. तरी सुद्धा तू म्हणतोय की तुला देवाचं तेज पाहायचंय. See, God is not just 6 feet by 2 inches. कसं आहे माहिती का, देव म्हणजे एक Or 6 फुटी shoe. 2 इंची मूर्ती नव्हे. No. नाही. His height is not 6 feet and breadth 2 feet. आणि देवाची उंची 6 फूट लांबी 2 असं वगैरे नाही आहे. Like if a person stands before you, in 20 minutes you will come to know how he looks. तेच जसं एखादा व्यक्ती आपल्या समोर जर उभा राहिला तर एक 10-20 मिनिटात आपल्या सारख्यांना कळून जातं की हा कसा किती म्हणजे किती उंचीचा, What, everything we know. सगळंच आपल्याला कळून जातं. But God's height and breadth is immeasurable. पण देवाची उंची देवाची लांबी आपण मोजू शकत नाही. Like, you know, It's so high you can't get over it. It's so wide you can't get around it. say, uh, when he comes closer, जेव्हा देव जवळ येतो different kind of feeling you get. एक वेगळीच आपल्याला जाण होते, भावना येते. And so every time you draw closer to him, he gives you another kind of feeling. तर ज्या दरवेळेला तुम्ही देवाच्या जवळ जाल, देव त्या दरवेळेला तुम्हाला एक वेगळीच भावना So देईल. every day, तर रोज if you sit at the Lord's feet, जर तुम्ही देवाच्या चरणी जरा बसलात, he will give you a different kind of feeling every day. शांतपणे बसलात, तर देव त्याच्या सहवासाची रोज वेगळी वेगळी जाण तुला You देईल. may not have a vision every day, आणि रोज तुला दृष्टांत होतील असं नाही, but it's your covenant right पण तुझा तो करारी हक्क आहे. to experience the presence of God देवाच्या always. सहवासाचा अनुभव घेणं, नेहमी घेणं, हा तुझा करारी हक्क आहे. It's your covenant right. हा तुझा करारातला हक्क आहे बेटा. पण त्यासाठी तुला बसावं लागेल प्रार्थनेला, डोळे बंद करावे लागतील, जग बंद करावं लागेल. God will not say, no, I will not allow my presence to be felt by you. देव असं नाही No. म्हणणार आहे की नाही नाही याला काही मी माझ्या सहवासाची जाण करू देणार नाही. God wants you to experience his presence. देवाची तर इच्छाच आहे की तुला त्याच्या सहवासाची जाण व्हावी. When Jesus came to the earth, येशू जेव्हा या भूतलावर आले, the angel said, देवाचा दूत बोलला, he shall be called Emmanuel. त्याला इमान्युएल म्हटलं जाईल. Say, a special name. एक खास नाव त्याला मिळालं. He didn't just say his name will be Jesus. तो असं नाही म्हणाला की त्याचं नाव येशू असेल. That name Jesus means he will save you from your ते sins. नाव येशू म्हणजे तुझ्या पापांपासून तुला तारेल. But God gave a special name. पण देवाने एक खास नाव त्याला दिलं. He will be called Emmanuel. त्याला इमान्युएल म्हटलं जाईल. That means God with you. म्हणजे देव आम्हा संगती. As Enoch experienced God with him, जसं अनोखाला देव त्याच्या सोबत असलेला अनुभव आला, you have got the covenant right to experience God with you. तसं करारी हक्क तुला पण दिला गेलेला आहे की देवाच्या सहवासाचा अनुभव तुला यावा. Praise God. आज ना उद्या यावा. Say, some people die without experiencing God's काही presence. लोक मात्र देवाच्या सहवासाचा अनुभव न घेता मरतात. I know they will be very sad. मला माहितीये ते फार दुःखी होतील. They would say, oh, if I had only experienced it on the earth. आणि ते म्हणतील की भूतलावरच देवाच्या सहवासाची मला जरा जाण झाली असती तर किती बरं झालं असतं. And God's presence is here right now. आणि देवाचा सहवास तर आत्ता या वेळेला इथं आहे. तव सहवास घडावा, तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा. Maybe you're not aware of it, but he's here. कदाचित तुला त्याची जाण होत नसेल, पण म्हणून देव इथे नाही असं होत नाही. देव इथे आहे. And when you don't experience him, आणि त्याचा अनुभव जर त्या वेळेला आपण घेतला नाही, when you're not aware of his त्याची presence, जाण जर आपल्याला झाली नाही, त्यात उडी त्यावेळेला जर आपण मारली नाही, the Holy Spirit is grieved. तर पवित्र आत्मा खिन्न नाराज होतो की मी आलो पण ह्याने माझा पाहुणचारच केला नाही. Always be aware of his नेहमी presence. जरा देवाच्या सहवासाची जाण ठेवा बेटा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, म्हणायचं. Lord. कधी म्हणायचं, I कुठेही know you are म्हणायचं. with me. धन्यवाद देव बाप्पा, तू माझ्या सोबत आहे. I know you are standing with धन्यवाद me. येशू, तू माझ्या सोबत उभा आहेस. Thank you for the joy you are giving धन्यवाद, me. जो आनंद तू मला देत आहेस. Keep on म्हणायचं. saying it. असं बोलायचं. तोंड आहेत तर चांगल्यासाठी वापरा. Amen. आमेन. He's called Emmanuel, त्याला इमॅन्युएल नाव आहे. but many don't know him that he exists. पण अनेक लोकांना हेच माहित नाहीये की इमॅन्युएल अस्तित्वात आहे. They don't know that his presence externally also exists. अनेक लोकांना हेही ठाऊक नाहीये की त्याचा सहवास असा बाह्य स्वरूपात सुद्धा आहे. They do not know him as Emmanuel at home. आणि इमॅन्युएल घरामध्ये सुद्धा त्याचे अनुभव त्याला आलेले They नाही. don't know Emmanuel at the workplace. आणि नोकरीवरती ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा त्यांना इमॅन्युएलचा अनुभव नाही. They don't know Emmanuel wherever they are walking. आणि जिथे कुठे ते चालतायत, कामं करतायत, राहतायत, त्यांना इमॅन्युएलचा अनुभवच नाहीये. That's why the angel said, आणि म्हणून देवाचा दूत बोलला, his name shall be called Emmanuel. त्याचं नाव इमॅन्युएल असेल. That is God with you. याचा अर्थ देव तुझ्या संगती.
Amen. हा And this grieves the Holy Spirit. आणि त्यातनं काय होतं मग पवित्र आत्मा खिन्न होतो. And we are no better than Adam and Eve after the fall. आणि मग आदाम हवा पतनानंतर कसे झाले तशीच आपली गत होते. See, there are certain places where God's presence is felt very strongly. काही जागांमध्ये देवाचा सहवास तर फार खंबीरपणे आपल्याला जाणवतो. Like, Mount Sinai, जसं सिनाय डोंगर. it's called the mountain of God. सिनाय डोंगराला नावच पडलं देवाचा डोंगर. Even before Moses saw the Lord, it was called God's आणि mountain. मोशेनं प्रभूला बघण्या अगोदर पासून त्याला देवाचा डोंगर नाव पडलेलं होतं. Not after Moses met God. म्हणजे मोशे देवाला तिथं भेटला आणि त्यानंतर त्या डोंगराचं नाव देवाचा डोंगर झालं असं नाही. आधीपासूनच नाव पडलं होतं देवाचा डोंगर. God said, go to the mountain. तर देव त्याला म्हणाला डोंगरावर जा. Tell Pharaoh, let my people go. We want to worship on the mountain. आणि फारोला सांग माझ्या लोकांना सोडायला की माझ्या लोकांना आराधना करायची डोंगरावर माझी. God is waiting. देव वाट बघत आहे God डोंगर is माथ्यावर. waiting. देव वाट बघत आहे डोंगर माथ्यावर. He comes first. आणि देव पहिला. He is there first. देव पहिला पहिलाच देव. Even before you meet God in the morning, He is there waiting for आणि you. सकाळी तू देवाला भेटायला जाण्या अगोदर पासून देव तिथे तुझी वाट बघत बसलाय. Are you getting me, people? कळतंय ना काय म्हणतोय मी? Before you come to church, He's waiting here. तू चर्चला यायच्या अगोदर पासून देव इथे येऊन तुझी वाट बघत आहे. Before you kneel down, He is there. तू गुडघे टेकायच्या अगोदर पासून देव इथे हजर आहे. Amen. Amen. That's why Jesus always went away from the civilization onto the mountain top to meet God. आणि म्हणून तर येशू ख्रिस्त नेहमी वस्त्या वगैरे सोडून डोंगर माथ्यावरच देवाला भेटायला गेले. It has to be important. महत्वाचं असायला हवं हे म्हणूनच Sometimes you need to leave all the people. कधी कधी ना सगळ्या लोकांना बाजूला सोडून द्यायचं. घरचे बाहेरचे सगळे माहेरचे सासरचे सगळे And go to a isolated place एकांत जागा कधीतरी गाठायची and talk to God. आणि देवाशी बोलायचं. If God gives me a land, देवानी जर मला जमीन दिली ना I will make a prayer mountain there. तर मी तर प्रार्थनेच्या गुहाच करणार आहे तिथे. Just pray that God gives us something like that. प्रार्थना करा देवानी मला असं काहीतरी द्यावं असं काहीतरी व्हावं अशी माझी फार इच्छा आहे. Amen. Amen. The most important thing to develop is your consciousness inside the knowledge of God. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण विकसित केली पाहिजे आपल्यामध्ये ती म्हणजे आपल्या आत आपल्याला देवाचा सहवास जाणवायला हवा. We are conscious of so many things. आपल्याला बऱ्याच गोष्टींची सारखीच जाण असते नाही का? Amen. हे आले ते आले हे गेले ते गेले. हा? So many things. देव we are आला गेला conscious. कळलं नाही. And we are so clever. आणि आपण एवढे हुशार. Even from here we know who went out of the हो, gate. इथून कळतंय मागच्या दाराने कोण बाहेर गेलं. इथून Prophetic. We are so great prophets. काय मोठे संदेश ते आम्ही बसल्या जागी समजतंय गेट के बाहेर कोण गया. We know what is happening in somebody else's house like कोणाच्या Elisha. घरात काय चाललंय तेही आम्हाला कळतं अलिशा प्रमाणे. Amen. Amen. But when God comes in and God goes out, we don't know. आपण देव आला देवानी काम केलं देव गेला ह्याची तुला भनक पण पडली नाही का? The supreme goal of God is this: देवाचा सुप्रीम गोल म्हणजे ध्येय हेच to आहे put His presence की त्याचा सहवास आपल्यात त्याला हवाय. consciously जरा जाण ठेव देवाची. in our experience 24/7. आपल्या अनुभवांमध्ये 24/7 देवाच्या सहवासाची जाण हवी आहे. Yes. He said, "Behold, I stand at your heart's door and knock. म्हणून तर तो म्हणाला ना पहा तुझ्या हृदयाच्या दारापाशी उभा राहून मी दार वाजवतोय. If anybody opens the door." जर कोणी दार उघडलं Revelation 3:20. प्रगटीकरण 3:20 I will come in जर कोणी हृदयाचं दार उघडलं तर मी आत येईल and I will eat with you. आणि त्याच्या सोबत मी जेवेन. God loves to eat with us. देवाला आपल्या सोबत जेवायला आवडतं. Even with Moses and the elders, God Moshe. ate with them on the mountain. मोशे सोबत वडिलांसोबत सुद्धा देव त्या डोंगरावर जेवला. Jesus sat with the 11, even on the resurrection day, Sunday morning, he ate breakfast with them. येशू सुद्धा बसले बघा ना पुनरुत्थानाच्या दिवशी सुद्धा येशू त्या 11 सोबत बसून येशूंनी न्याहरी म्हणजे ब्रेकफास्ट केला. Breaking of bread, he ate food with them. प्रभू भोजन घेतलं त्यांच्या सोबत भाकर मोडली आणि जेवली. He used to dine with Mary and Martha. मरी आणि मार्थेच्या घरी येशू जेवायला Even when the जायचे. Pharisees called him, he used to go आणि there. पुरुषांनी जरी आमंत्रित केलं तरी त्यांच्या घरी येशू जायचे Amen. जेवायला. Praise God. देवाला धन्यवाद. Before you can hear God's voice, देवाची वाणी आणि आवाज तुम्ही ऐकण्या अगोदर you must be conscious of God's presence. देवाच्या सहवासाची तुला जाण असायला पाहिजे बेटा. Unless you have consciousness of God, you will not be able to hear His voice. आणि जोर तुला देवाच्या सहवासाची जाण होत नाही तुला देवाचा आवाज ऐकू शकत नाही. Because- ऐकू येऊ शकत नाही. His presence develops your spiritual eyes. कारण देवाची सहभागिता देवाचा सहवास तुझ्या आध्यात्मिक डोळ्यांना उघडतो विकसित करतो. Yes. It helps you to see the Lord. आणि मदत होते आपल्याला की आज मी ख्रिस्त पाहिला. Amen.
Paul says in Romans 6:11, पॉल म्हणाला रोमकरात 6:11, likewise reckon you also to be dead indeed to sin, but alive unto God through Jesus Christ our Lord. रोमकरात 6 अध्याय 11 वचनामध्ये पॉल म्हणतो, तसेच तुम्ही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेलेच पण देवाला जिवंत असलेले असे माना. What is he saying? काय म्हणतोय पॉल? Be alive to God. पॉल म्हणतोय देवाप्रित्यर्थ जिवंत राहा. But, देव म्हटलं की जागवायचं but जिवंत आहे. pastor, I am alive. नाही पास्टर मी जिवंतच आहे. Yes, you are alive to the world, to your family, to the things of the world. You are not alive to God, he अरे says. तू जगाला जगातल्या लोकांना तुझ्या परिवारासाठी जिवंत आहेस, पण इथे पॉल म्हणतोय देवासाठी जिवंत हो. Be alive to God. देवासाठी जिवंत हो. See, God is saying, be alive to me. देव म्हणतोय माझ्यासाठी जिवंत हो, माझ्या प्रित्यर्थ जिवंत हो. To me, you are dead. To the world, you are alive. माझ्या प्रित्यर्थ तू मेल्यासारखा आहे, जगासाठी तू जिवंत आहेस. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? To be alive means be God conscious. जिवंत असणे म्हणजे काय? देवाच्या सहवासाची जाण ठेवणे. Be conscious of God. देवाच्या सहवासाची जाण ठेवा. And this is the positive side of this verse. आणि या वचनातली ही सकारात्मक बाजू आहे. Because we are the temple of God. का आपण देवाचं मंदिर आहोत. The Spirit of God dwells in us. देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहत आहे. And Paul says, पॉल म्हणाला, if anyone defiles this temple, जर कोणी या मंदिराला विटाळलं, God will destroy him. देव त्याचा नाश करेल. Because कारण we are God's temple. आपण देवाचं मंदिर आहोत. We are God's temple. आपण देवाचं मंदिर आहोत. मैं मंदिर हूं तेरा, है ना अनिल कांग का गाना. Praise God. देवाला धन्यवाद. I mean, how could Enoch walk with God every day? हनोक कसा हो देवासोबत रोज चालला? Didn't he work? त्याने काय काम धंदा केला नाही का हो? Didn't he take care of his ते children? परिवार वगैरे सांभाळला नाही, पोरबाळ सांभाळली नाही, He did all that. सगळं केलं, संसार केला. He was not in a jungle. तो काय जंगलात होता का राहायला? He was not on the Himalayas, तो काय हिमालय पर्वतावर राहत नव्हता. sitting in a lotus position and meditating. म्हणे असं मांडी घालून मनन करत ध्यान धरत. No. नाही, नाही. He was with his family. तो त्याच्या परिवारासोबत होता व्हेरी मच. Yet he walked with God. तरी देवासोबत चालला. So it is possible. तर संसार मांडूनही देवासोबत चालणं शक्य आहे. आम्ही मांडलाच आहे. And what is it? आणि हे काय? It is God consciousness. यालाच देवाच्या सहवासाची जाण म्हणतात. 24/7 be conscious of God. 24/7 जरा देवाच्या सहवासाची जाण ठेव. 24/7 I am conscious of God. 24/7 मी देवाच्या सहवासाची जाण ठेवतो की जिथे जातो Continuously. तिथे देव माझ्या संगाती. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Enoch was not sitting in lotus position. हनोक काय असं मांडी घालून ध्यान धरून बसला नव्हता. No. नाही नाही नाही. He used to pray, प्रार्थना करायचा, go to work also, कामालाही जायचा, even in work, कामावर सुद्धा thinking upon God. देवाचे विचार करत राहायचा. See, शक्य आहे. when the consciousness disappears, आणि जेव्हा ती जाणच आपल्यातनं निघून जाते आणि आपण suddenly you need to come back to God. तेव्हा मग अचानक ना आपण देवाकडे परत यायला हवंय. Amen. ती जाणच जर आपल्यातनं निघून गेलेली असेल तर आपण देवाकडे परत यायला हवंय. Suddenly, supposing you got angry, समजा तुम्हाला फार राग आला, you should know that your battery is discharged. तुला राग आला ना, तुझं तू समजून घ्यायचं बॅटरी माझी डिस्चार्ज झालीये, I have to go to God. मला देवाकडे जावं लागेल. That consciousness should always ती be जाण there. नेहमी पाहिजे. मला राग आल्यावर तुमच्यामुळे आला म्हणायची गरज नाही. गोंधळ तुम्हीच घातलाय आज. Amen. See, at the start it won't be easy. सुरुवातीला हे सगळं सोपं नसणार But आहे. as you keep at it, पण चालत राहिलो ना your देवाबरोबर feet will take Peter into Ah. that place. आणि मग तुमचे पाय तुम्हाला अगदी पटकन त्या जागेपर्यंत पोहोचवतील. My feet take Peter into the prayer room every morning. माझी पावलं पीटरला प्रार्थनेच्या खोलीत नेतातच. Ask my wife, she will tell you. माझ्या बायकोला विचारा, ती तुम्हाला सत्य सांगेल. माझ्या सहवासात जास्त राहणारी तीच आहे. Morning, the first thing I do is enter my prayer room. सकाळी उठून पहिली गोष्ट मी करतो ती म्हणजे माझ्या प्रार्थनेच्या खोलीत जातो. Nowhere else. My आणि feet just कुठेही take नाही, me माझी there. पावलं मला आपोआप प्रार्थनेच्या खोलीत नेतात. And if Enoch, being a person of the Old Testament, आणि हनोक जो जुन्या करारातला माणूस आहे, what a greatness it is then. मग काय थोरवी I म्हणायची. mean, he did not have Emmanuel. त्याच्या बरोबर तर इमॅन्युअल नव्हता. He did not have God inside him. त्याच्या आतमध्ये देव नव्हता. जे नवीन करारातली सगळी सौभाग्य आज आपल्याला मिळाली आहेत. He did not know what Jesus did for him on the येशूंनी cross. काय केलं वधस्तंभावर त्याला माहित नव्हतं. Yes, Jesus died for him too. हा, येशू त्याच्यासाठी मरण तर पावलेच, But the time was different. पण वेळ वेगळी होती ना. तो काळ वेगळा होता, त्याला माहित नव्हतं हे सगळं. Yet Jesus died for the past and the present people. तरी येशू ख्रिस्त भूतकाळ वर्तमान काळ सगळ्याच लोकांसाठी मेलेले आहेत. We are more in the light than Enoch. आपण तर हनोकापेक्षा देवाच्या जास्त प्रकाशात जगतोय असं मी म्हणीन.
Enoch आपल्याला- did not have a regenerated spirit also. हनोकामध्ये तर नवीन जन्म झालेला आत्माही नव्हता. We have more potential than he. आपल्यात जास्त कुवत आणि क्षमता आहे हनोकापेक्षा. The Bible is complete in our times. बायबल आपल्या काळात संपूर्ण झालंय. In his time there was no Bible also. हनोकाच्या काळात तर बायबल पण नव्हतं. Amen. Amen. Because Moses wrote the Bible. कारण मोशेनी बायबल लिहिलं. You have the Bible also. बायबलही आज आपल्या हातात आहे. कृपा भरमसाठ आपल्याला Say- दिलेली आहे. पवित्र आत्मा आपल्या हात आहे. The main Huh? reason we have failed in these areas are because of lots of distractions. पण मुख्य कारण काय? या सगळ्या भागात आपण का राहून गेलो? आपल्याकडनं का हे सगळं होत नाहीये? कारण की आपलं लक्ष फार विचलित आहे. People find it hard to concentrate these days. लोकांना अलीकडे ना एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला अवघड जातं. एक करता करता मध्येच दुसरं, मग ते The करता devil, तिसरं असं. the devil has raised up many distractions. कारण एक तर सैतानाने इतकी सारी आकर्षणं आणि इतकं सारं लक्ष विचलित व्हायचे प्रकार आज लोकांच्या हातात आणून ठेवलेत. But you have a choice. पण आपली स्वतःला निवड आहे का नाही? Pick and choose which is important. तुझ्याकडे तुझी निवड आहे ना, जे महत्वाचं आहे ते निवड. The devil will keep 100 before you. सैतान 100 गोष्टी तुझ्या समोर आणून ठेवेल. Say, काय निवडायचं तुझ्यावर आहे ना. you should know तुला कळायला हवं का नाही? how much time is left for you. किती वेळ तुझ्यासाठी बाकी आहे, उरलेला आहे, तुझं तुला कळायला हवं का नाही? If I am 80 जर मी 80चा आहे and the devil places 100 things before me, आणि त्या वेळात जर सैतानाने 100 गोष्टी माझ्या समोर आणून ठेवल्या and in that one thing that he places is a motorbike, आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आणून ठेवली ती म्हणजे मोटरसायकल, I'll be stupid, say I will take this motorbike. मी मूर्ख म्हणेन, मूर्ख ठरीन जर ती मोटरसायकल त्या वयात मी निवडली तर. Because I won't be able to sit on it. कारण बसून चालवायला होणार आहे At that age, is it त्या वयात? possible? 80 वर्षाचा असताना होणार आहे? Certain things you cannot do. तर मी काय म्हणतो बेटा, काही गोष्टी नाही जमणार आहेत त्या वयात. Pick things which are very important. तर जे महत्वाचं आहे ते निवड ना. जे सगळं येते ते सगळं घ्यायची गरज नाहीये. You must- जे महत्वाचं आहे ते निवड Make a quality decision. आणि एक चांगल्या दर्जाचा निर्णय घे कायमचा. You cannot please all the people. सगळ्या लोकांना आपण प्रसन्न नाही ठेवू शकत बेटा. लोक आहेत. What is important you do. जे महत्वाचं आहे ते तू कर. लोकांचं तर वेगळंच काम. 1000 डोकी 10,000 माणसं. Amen. Always have God consciousness in you. नेहमी देवाच्या सहवासाची जाण ठेव Jesus स्वतःमध्ये. had God consciousness with him all the time. येशूमध्ये सुद्धा देवाच्या सहवासाची जाण सारखी होती. Never he was led by all the hustle and bustle around him. कधी त्यांच्या अवतीभोवती जो काही कल्ला व्हायचा त्याद्वारे ते चालायचे नाही. की हा सगळा गोंधळ, हा आवाज, तो आवाज नाही. Never distracted. कधी लक्ष विचलित झालं नाही. That doesn't mean he was sitting on the Himalayas. याचा अर्थ हिमालय डोंगरावर ते जाऊन बसले होते असंही नाहीये. Today people they sit on the Himalayas. आज लोक जातात हिमालय पर्वत गाठतात. Why? का? I don't want distractions. माझं लक्ष इकडे तिकडे विचलित व्हायला नको. The real power is when you sit among 1,000 people and still are not distracted. पण खरं सामर्थ्य कधी असतं माहितीये? 1000 लोकांच्या कल्लोळात तू बसलेला आहेस तरी सुद्धा तुझं लक्ष विचलित होत नाहीये म्हणायचं तुझ्यात सामर्थ्य आहे. Jesus could go to parties of the Pharisees and yet not be distracted. येशू ख्रिस्त पुरुषांच्या मेजवानीला जायचे पण त्यांचं लक्ष कधी विचलित झालं नाही. He used to sit with the sinners but was not distracted. येशू ख्रिस्त सुद्धा पाप्यांमध्ये बसायचे जाऊन पण त्यांचं लक्ष नाही कधी विचलित झालं. People said लोक म्हणाले John the Baptist was always fasting बाप्तिस्मा देणारा योहान नेहमी उपास करायचा and Jesus is always eating, आणि हे येशू सारखे खातात but still he was not पण distracted. तरी कधीच लक्ष विचलित झालं नाही येशूंचं. He had not lost his weight. कधी He did not put on weight. वजन वाढलं नाही. That means म्हणजे he knew where to eat, how much to eat. येशूंना माहिती होतं सगळं कुठं किती खायचं, काय खायचं आणि काय नाही खायचं. Praise God. देवाला धन्यवाद. He said, the Father in me does all the work. तर ते म्हणाले की माझ्यातला पिता हे सगळं काम करतो. I'm here to please my Father. इथे मी माझ्या पित्याला बापाला प्रसन्न करायला आलोय. Always God conscious. नेहमी देवाच्या सहवासाची जाण. That's why in 3 years' time he finished his म्हणून work. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये येशूंनी आपलं काम संपवलं. You can finish your work in 3 years तुम्ही 3 वर्षाच्या कालावधीत आपलं काम संपवू शकता and there will be no work for you. आणि मग काम उरलेलं नसणार आहे बाकी तुझ्यासाठी. God will say, come now. मग देव म्हणेल चल आता वर. Same thing happened with Enoch. तसंच झालं ना हनोखाचं. Say, you can finish your work, तुम्ही तुमचं काम संपवू शकता but we have to start our work. Na? पण आपण काम सुरू करू तेव्हा संपवू. मैं बोलने वाली थी सर, मेरे मुंह के शब्द आपने ले लिए. You know, the disciples at the start were distracted people. शिष्यांना ना सुरुवातीला शिष्य सुद्धा
असे होते की त्यांचं लक्ष फार विचलित व्हायचं इकडे तिकडे. But Jesus had to mold them. पण येशूंना त्यांना आकार द्यावा लागला जे- साच्यात घालून. And that's why in the book of Acts, म्हणून प्रेषितांच्या कृत्यात you read that they were more God conscious. तुम्ही पाहता की शिष्यांमध्ये आता देवाच्या सहवासाची जाण आलेली आहे. Amen. Amen. That's why it took just one man, Paul, आणि म्हणून एकच माणूस घेतला त्याने, पॉल, in a short time, आणि अगदी थोडक्या कालावधीत he turned the world upside down. अख्खं जग त्याने उलतापालट करून सोडलं त्याच्यात. Because कारण he was always in God's तो presence. नेहमी देवाच्या सहवासात राहायचा. पॉल. See, once I was praying, Jesus said, एकदा मी प्रार्थना करत होतो, येशू बोलले, if my people would treat me as if I am there by faith always, माझ्या लोकांनी नेहमी विश्वासाने मी आहे अशा रीतीने मला वागवलं ना, I will always be there. तर मी नेहमी तिथे त्यांच्या सोबत असीन. Yes. पण माझे लोक वागतातच असे की जणू मी नाहीच आहे. See, that changed my perception of त्यातून God. माझे दृष्टिकोन बदलले. Suddenly that voice thought came, अचानक ती वाणी माझ्यावर आली. if only my people would treat me as if I am there by faith जर always, फक्त माझ्या लोकांनी विश्वासाने मी आहे असं समजून मला वागवलं ना, I'll be there. तर मी त्यांच्या सोबत राहीन. Amazing. आमेन. वा. You know, men and women, they lived holy lives. पुरुष स्त्रिया एक पवित्र जीवन जगून गेले. Why? का? Because of God consciousness. देवाच्या सहवासाची जाण त्यांनी ठेवल्यामुळे. Men and women have lived bold lives. बायका आणि पुरुष अगदी धाडसी जीवन जगून गेले. Why? का? God consciousness. देवाच्या सहवासाची जाण ठेवली म्हणून. Men and women have fulfilled their call पुरुषांनी बायकांनी आपल्यावरती असलेलं पाचारण पूर्ण केलं. का? because of God देवाच्या consciousness. सहवासाची जाण त्यांनी स्वतः ठेवली म्हणून. Amen. आमेन. Joseph said to Potiphar's wife, योसेफ पोटिफराच्या बायकोला म्हणाला, I would not sin against God. मी नाही देवाविरुद्ध पाप करणार. Though nobody was in the house physically, जरी घरात कोणीही शरीर रूपाने हजर नव्हतं तरी I will not do it. मी नाही करणार. माझ्याकडनं हे पाप न हो, मी नाही करणार. Why did he say that? का बोलला योसेफ असं? Because he knew that God is there. कारण त्याला माहिती होतं कोणी नसो माझा देव इथे आहे. That is being God conscious. त्याला म्हणतात देवाच्या सहवासाची जाण की किसी ने नहीं देखा बेटा लेकिन प्रभु ने देखा ना. I will not rob. मी नाही चोऱ्या करणार. Though nobody is seeing, कोणी बघत नाहीये. I will not rob. कोणी बघत नाहीये म्हणून मी चोऱ्या करणार नाहीये. Why? का? Because God is there. देव आहे ना, देव He is बघतोय watching. ना, देव That is पाहतोय. God consciousness. त्याला म्हणतात देवाच्या सहवासाची जाण. I will do full justice to the work that is given to me. जे काम मला दिलंय त्याचा पूर्ण न्याय मी करीन. Whether people see me or not. लोकांना मी दिसो न दिसो. Because कारण God is there. देव आहे. That is God त्याला consciousness. म्हणतात देवाच्या सहवासाची जाण. Joseph never lost the consciousness of God. योसेफाने कधीही देवाच्या सहवासाची जाण सोडून नाही दिली. That's why God lifted him up. म्हणून देवाने योसेफाला एवढं उचललं ना पोटिफराच्या घरात ना जेलमध्ये. The people of God, when facing Goliath, were not God conscious. देवाचे लोक जे गल्ल्याला तोंड देत होते ते देवाच्या सहवासाची जाण ठेवत नव्हते. Saul was not God conscious. शाऊल स्वतः महाराज असून देवाच्या सहवासाची जाण ठेवत नव्हता. David's brothers were not God अहो conscious. दाविदाची इतर सखी भावंड देवाच्या सहवासाची जाण ठेवत नव्हती. They were all warriors. सगळे योद्धे होते. David was not a warrior. दावीद योद्धा नव्हता, He was a shepherd. मेंढपाळ होता. He didn't say, all my 7 brothers are enlisting themselves to be soldiers. I will also go behind them. दावीदने असं म्हणाला की माझी इतर सगळी भावंड लष्करामध्ये गेली, सैन्यामध्ये गेलेली आहेत, मला पण आता सैन्यात नाव भरती करू दे. नाही. Other brothers followed Eliab. बाकीची भावंड एलियाबच्या मागे चालली त्याची. आपला थोरला भाऊ करतो तसंच असं करायचं. असं असतं ना घरात की थोरला भाऊ सांगेल ते करायचं. अरे पण तो चुकीचं करतोय. I mean, just because somebody else is doing, you do it. कोणीतरी करतंय म्हणून तू करायचं असं काय आहे का? No. नाही. You have to ask God. देवाला विचार ना तू काय करायचंयस. नाही David- हमारे का प्रॉब्लेम खूप आहे. David knew. दाविदाला ठाऊक होतं. My 7 brothers may enlist themselves as soldiers, but God is calling me to be a shepherd. माझ्या 7 भावांनी सैन्यात नाव भरती केलं असेल सैनिक म्हणून, पण देवानी मला मेंढपाळाचं पाचारण दिलंय. They were all going there. He was going here. ते सगळे सैन्यात गेले, दावीद वेगळा गेला. Taking care of the father's sheep. ते बापाच्या कळपाला सांभाळत होता, स्वतःची पण नाही. Say, other brothers did not buy a harp. बाकीच्या भावंडांनी वीणा वगैरे नाही घेतली, He took it. पण दाविदाने घेतली वीणा. Did he say, असं म्हणाला का तो? oh, Eliab didn't buy a harp. He doesn't play the harp. Why should I do it? एलियाब माझा थोरला भाऊ, एलियाबनी वीणा घेतली नाही, वाजवली नाही, आणि मी धाकटा असून मी कसं घेऊन वाजवायचं? God has given you a special नाही नाही, calling. वाजवायचं. देवाने तुला खास पाचारण दिलंय. देवाने तुला खास पाचारण दिलेलं आहे.
David was conscious of God. तसं ना दाविदाला देवाच्या सहवासाची जाण सारखी असायची. You know, Goliath was a big distracting figure before the whole army of Saul. गल्ल्यात म्हटलं तर शौलाच्या संपूर्ण सैन्यासमोर त्यांचं लक्ष विचलित करणारी एक मोठी बाब. But David was so conscious of God, पण दावीद इतका देवाच्या सहवासाची जाण ठेवून होता he didn't even realize that he was only 5 feet tall and Goliath was 10 feet की tall. दाविदाला कळलं पण नाही की मी फक्त 5 फूट उंच आहे आणि हा किती धिप्पाड किती मोठा उंच आहे. When you are conscious of God, जेव्हा देवाच्या सहवासाची आपण जाण ठेवतो ना you don't even realize that you are small. तेव्हा कळत पण नाही आपल्याला की मी फार लहान आहे. In the inside, I am big. आतून फार मी मोठा आहे. Inside, I am big. अंदर से फार मोठा आहे मी. Smith Wigglesworth said, from the inside, I am a very big man. स्मिथ विगल्सवर्थ नेहमी म्हणायचे मी आतून फार मोठा माणूस आहे. On the outside, I am a very small man. बाहेरून मला बघू नका तुम्ही. Inside, I am a very big बाहेरून man. मी दिसायला लहान दिसत असेल मी आतमधून फार मोठा आहे. But Goliath was not born again to see the inside man of हो ना, David. पण गल्ल्यात काही नवीन जन्म पावलेला नव्हता की त्याला दाविदातलं आतलं रूप दिसावं. Amen. That's why he was mocking at David. आणि म्हणून गल्ल्याताने दाविदाची मस्करी केली की तू काय 5 फुटी मला हरवायला आलाय. David said, मग दावीद I बोलला come against you in the name of the Lord. मी प्रभूच्या नावात तुझ्या विरुद्ध आलोय. See, the first thing we lose in the time of crisis is the consciousness of पण God. का होतं संघर्षाच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये पहिली गोष्ट आपल्याकडनं निघून जाते ती म्हणजे देवाच्या सहवासाची जाण. असं नाही And करायचं. that is how we are defeated. आणि म्हणून आपण पराजयी होतो. If you lose God's अरे presence, देवाच्या सहवासाची जर जाणच तू सोडली you lose all things. देवाचा सहवासच जर तू सोडून दिलाय तर तुझ्याकडनं सगळंच हळूहळू निघून जाणार आहे. It will be written on your forehead, Ikabod. तुझ्या कपडावर इकाबोध लिहिलं जाईल The मग glory has gone. की गौरव वैभव तेज गेलेलं आहे. The glory has departed. तेज गेलेलं आहे असं कपडावर दिसेल. You know, nothing will make you fear when you are God conscious. देवाची जाण जेव्हा आपल्याला असते ना तेव्हा कशातूनही आपल्याला भीती वाटत नाही. The का devil वाटते? is afraid of only one person, and that person is a God conscious person. आणि सैतान एकाच व्यक्तीला घाबरतो आणि तो व्यक्ती म्हणजे देवाच्या सहवासाची जाण ठेवणारा व्यक्ती. The त्याला devil, सैतान घाबरतो. the devil cannot face you if you have the presence of God. देवाचा सहवास जर तुझ्या सोबत असेल तर सैतान तुझ्या समोर येऊ नाही शकणार. Amen. पण देव घेऊन फिरावं लागेल. The devil cannot stand before me. मग सैतान माझ्या समोर उभाच राहू नाही शकत. Let hundreds of them come demon possessed. शेकडो भूत आणि सैतान लागलेली लोक जरी माझ्या समोर आली ना Even if they don't go that time, like Bible says, the devil left in that same hour, everything is gone. जर तक्षणी तो सैतान जरी निघून गेला नाही तरी त्याच घटकेला त्या तासात त्यांना लागलेला तो सैतान निघून जाणार मला माहित आहे. Say, येऊ दे शेकडो अंगात येणारी माणसं माझ्या समोर येऊन उभी करा. the strength of the church lies in the consciousness of God. चर्चची ताकद देवाच्या सहवासाच्या जाणीवेत आहे. The strength of our church is not in the pillars, आपल्या चर्चची ताकद पण या खांबांमध्ये नाहीये but in the consciousness of पण God. देवाच्या सहवासाच्या जाणीवेत आहे. स्ट्रक्चर देख मत प्रभू किती जाणवतो ते बघ. It only took a young boy to defeat Goliath. अरे घेऊलुसा तरुण जवान मुलगा फक्त बास होता त्या गल्ल्यात आला हरवायला. Some people are so devil conscious काही लोकांना सैतानाची फार जाण असते. or spell conscious, काही खूप जाण असते काही लोकांना. and that's why they lose the power all the time. म्हणून मग सामर्थ्य सारखं त्यांच्याकडनं निघूनच जातं. Don't be devil conscious. सैतानाच्या सहवासाची जाण सारखं ठेवायची गरज नाही. Amen. इथं सैतान आहे तिथं सैतान आहे तिथं सैतान आहे तिथं सैतान आहे. Every time you lift up Satan, you become weak. ज्या दरवेळेला तू सैतानाला असं उंच करशील तू स्वतः दुबळा आणि अशक्त पडशील. You are mighty through God according to your God consciousness. देवाद्वारे तू एकदम बलवान होणार. देवाच्या सहवासाची जेवढी तुला जाण असेल तेवढा तू बलवान होशील. Say, and the devil is no match for you. आणि सैतान काय तुला मॅच नाही रे. Say, this is the cry of God that come under my wings. देवाचा आक्रोश एकच आहे की माझ्या पंखांखाली येऊन राहा ना. Even if you don't have money, जरी पैसा नसेल but तुमच्याकडे you are God conscious, पण जर देवाच्या सहवासाची तुला जाण आहे you will get through it all. बास त्या सगळ्यातनं तू पार जाणार. तेरी नैया पार होगी. Yes. I started with zero. माझी सुरुवात शून्यात झाली. Zero. शून्य शून्य Nothing. काही नाही कोणी नाही Only God consciousness. फक्त देवाच्या सहवासाची जाण. देव घेऊन फिरलो म्हणून इथवर पोचलो. प्रभू छूट जाता तो आज हम बाकी नहीं रहते. Treasure the consciousness of God. देवाच्या सहवासाच्या जाणीवेला खजिन्यासारखं जप. That is the precious diamond. एक मोलवान हिरा मान त्याला.
the treasure that is found in the field, and that man sold everything to get the pearl of great की price. जो अनमोल मोती मिळवायला त्या माणसाने सर्व काही विकून टाकलं. All the gifts that you get on this earth is nothing compared to God ज्या consciousness. सगळ्या गिफ्ट आणि देणग्या तुम्हाला या जगामध्ये मिळत राहतात त्या देवाच्या सहवासासमोर शून्य आहेत बेटा. My Jesus is worth it all. माझे येशू ख्रिस्त सगळ्यात मोठे महान त्या योग्यतेचे पात्रतेचे. It is Jesus that we want. येशू पाहिजे आम्हाला. More and I more of want Jesus. Jesus. I want more of him. Give me Jesus. मला येशू द्या. कारण Amen. येशूशिवाय माझं होत नाही. मेरा चलता नाहीये. One day Jesus you के will be बगैर. taken up like Enoch. एके दिवशी अनोखासारखे वर जाल You will have a transfiguration, आणि असे रूपांतरित a व्हाल. transformation. रूपांतरितच व्हाल. इथून थेट स्वर्ग. Rapture is taking place very soon. स्वर्गारोहण लवकर होणार आहे. Say, if a person is not God conscious, doesn't mean he is an unbeliever. एखाद्या माणसाला देवाच्या सहवासाची जाण नसेल तर तो डायरेक्टली अनबिलीव्हर आहे असं नाही. But there are many reasons for it. कारण अनेक असू शकतात त्याच्या Maybe मागे. he is not knowledgeable in those areas. कदाचित त्या त्या भागांमध्ये त्याला ज्ञानच नसेल. तेवढं बायबल त्याला कोणी शिकवलं नसेल. Maybe he is not reading the Bible. कदाचित तो स्वतःही बायबल वाचत नसेल. Maybe he is not coming to church. कदाचित तो चर्चला येत नसेल. कारण अनेक असू शकतात. See, a response will always come when one is knowledgeable about God. एखाद्या माणसाला देवाच्या सहवासाची जाण असेल ना तर त्याच्याकडनं प्रतिसाद येतो. A response will always come when you read the Bible. बायबल वाचणारा माणूस असेल ना तर प्रतिसाद नेहमी येतो. It's not just information. फक्त माहिती नकोय रे. It's not information. माहिती प्रसारण नको आपल्याला. You get the response. एक प्रतिसाद पाहिजे. Yes. When you read the Bible, there is a response. जेव्हा तुम्ही बायबल वाचता प्रतिसाद असतो. The असायला पाहिजे. deep calleth the deep. लोंढा लोंढ्याला हाक मारतो असं वचन आहे. See? And the deep responds to that call. लोंढा लोंढ्याला हाक मारतो तो लोंढा लोंढ्याला ओ अशी आवाज देतो. When you hear the word of God, देवाचं वचन जेव्हा तुम्ही ऐकता it's upon you to respond to it positively. हे तुझ्यावर आहे की सकारात्मक रीतीनं त्या वचनाला त्या संदेशाला तू प्रतिसाद दे. We are alive. आपण जिवंत आहोत. That's why we have to respond. म्हणून आपण प्रतिसाद द्यायला पाहिजे. असं मेल्यासारखं बसून काही मिळणार नाही. Your daddy is calling, respond. तुझा बाप तुला हाक मारतोय हो दे ना. Your child is calling, respond. तुझं लेकरू तुला हाक मारतोय हो म्हण की. Your mother is calling, respond. आई हाक मारते हो दे. आता असा आवाज आला. Hey, एरवी येत नाही एवढा. एरवी इथूनच येतो. you respond. तर प्रतिसाद द्या. काही उ आ काहीतरी म्हणा. Amen. आमेन. सामियो का आमेन बोलले फर्स्ट क्लास. You know, the mother tells the daughter, please tidy up the room. आई कसं मुलीला म्हणते एक खोली सगळी नीट कर. Say, he knew it already that he has to tidy the room. माहिती तर Or she has असतं. to tidy the room. मुलीला माहिती तर असतंच की माझी खोली मीच नीट करायची आहे. See, but they wait till the parents पण आई tell बाबांनी them. सांगेपर्यंत पोरोपोरी वाट बघतात. मम्मी बोलली की जब करेंगे. See, as long as the parents don't say it, they will not. जोर आई बाप बोलणार नाहीत पोरं बनाची आहेत की करतच नाहीत. I remember मला आठवतं when we were about 9-10 years old, आम्ही 9-10 वर्षाचे असताना सुमारे we hated to go to school. आम्हाला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही. All four of us used to sleep on the bed together. आम्ही 4 जण एका बेडवर एकत्र झोपायचो. And my daddy used to wake us up at 7 o'clock आणि माझे वडील सकाळी 7ला आम्हाला उठवायचे. because 8:30 was the school. 8:30ला शाळा असायची. So we used to be lying down. आणि आम्ही झोपलेले By असायचो. 7 we used to be up, 7 वाजेपर्यंत आम्ही but उठायचो. not get up from the bed. उठायचो पण बिछाण्यावरनं उठायचो नाही. Wait till daddy calls. म्हणजे डॅडीनी हाक मारेपर्यंत वाट बघायची. And if he doesn't call, आता डॅडीनी हाक नाही मारली that means today is holiday. तर समजायचं आज सुट्टी आहे शाळेला. So we used to say, मग आम्ही म्हणायचो under एकमेकांना. the sheet we used to talk to one another. चादरीच्या आत आम्ही एकमेकांशी बोलायचो. See the wall clock, what the time is? किती रे वेळ झाली बघ जरा. Then my elder brother will say, it is मग 7:30. माझा थोरला भाऊ म्हणायचा 7 वाजले रे. 4 जण तेव्हा 7:30. आम्ही. It is 7:30. तर अँड्रू नव्हते मला असं वाटतं बहुतेक. It is 7:30. 7:30 वाजले. Oh, daddy has not woken us up. डॅडीने अजून उठवलं नाही. That means he has given म्हणजे आज chutti सुट्टी today. दिली बहुतेक. Very good. किती छान. And then we used to lie like that. मग आम्ही असंच पडून And राहायचो. sometimes he used to wake us up at 7:35. कधी कधी डॅडी आम्हाला 7:35 ला Get up, it's late to school. उठा! Oh God, शाळेला then we had to उशीर झाला. rush. आणि मग असे उठायचो ना एकदम घाई घाई. But sometimes कधी कधी till 8 o'clock he used to not wake us up. 8 वाजेपर्यंत डॅडी उठवायचे नाहीत. Oh, we said, good. Now आम्ही we म्हणायचो, can "वा, skip school. किती छान, And आज तर then सुट्टी." daddy used to say, oh, it's 8 o'clock. I मग. didn't wake them up. Okay, today leave for मग them. डॅडी म्हणायचे आज 8 वाजले तरी मी त्यांना उठवलं नाही. जाऊ दे आज त्यांना सुट्टी देऊ.
So some of the children, they neglect to tidy their room. तसं काही मुलं आपली स्वतःची खोली साफ करणं दुर्लक्षित करतात. पॉइंट टू बी नोटेड. Amen. आमेन. Till the parents tell them. आई बाबांनी सांगीपर्यंत ती खोली स्वच्छ होणार नाही. So also, तसंच God has written the truth in the Bible. देवाने बायबलमध्ये सत्य लिहिलेलं आहे. The Holy Spirit is given to us to give us a clear conscience. पवित्र आत्मा आपल्याला दिला गेला एक स्पष्ट सद्विवेक भाव आपल्यात निर्माण करायला. But then we tend to overlook it. पण मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. But we have to go against the tide. बघून सुद्धा न बघितल्यासारखं करू नये. आपण त्या प्रवाहाच्या विरुद्ध जायचं. Amen. And आमेन. follow it up with God. आणि देवाच्या मागे चालत चालत राहायचं. Because consciousness, you need to realize, is not man-made. कारण ती जाण ना मनुष्य निर्मित नाहीये. It doesn't come with man. ती माणसासोबत अशी येत नाही अभिजात. God consciousness has to come from God. देवाची जाण देवाकडनंच यायला हवी ना. देवाच्या सहवासाची जाण देवाकडनंच येणार. But then why man goes against his own consciousness? पण मग माणूस कधी कधी स्वतःच्या विवेक भावाविरुद्ध त्या जाणीवेविरुद्ध का जातो? Because कारण- we treat God consciousness as the world consciousness. आपण देवाच्या सहवासाच्या जाणीवेला जगातल्याच कुठल्या तरी जाणीवेसारखं वागवतो. Amen. Amen. Like, I am conscious that I have to go to school, but I don't go. जसं मला जाण आहे की मला शाळेत जायला हवंय पण मी जात नाही. We are conscious that God is calling, but we don't answer. जसं आपल्याला जाण आहे की देव हाक मारत आहे पण आपण उत्तर देत So नाही. we put both of them in the same या दोन्ही place. गोष्टी आपण त्याच तराजूवर ठेवलेल्या आहेत असं. But we know पण आपल्याला when a माहित आहे, person is not aware of his surroundings, एखाद्या माणसाला जेव्हा त्याच्या अवतीभोवतीच्या परिसराची जाण नसते he is called unconscious man, त्याला बेशुद्ध माणूस म्हणतात or he is called a dead man. किंवा त्याला मेलेला माणूस म्हणतात, त्याला निर्जीव म्हणतात, Isn't it? है ना? Or he is acting unconscious. किंवा तो असं ढोंग करतोय की तो बेशुद्ध आहे आणि ढोंग करतोय की तो मेलाय. So also, तसंच if you are not God conscious, then that person should be called an unbeliever. हो, तुला जर देवाच्या सहवासाची जाण नाहीये तर तुला अविश्वासू असं म्हणावं लागेल Or आम्हाला. we have to say that person knows, but he is pretending किंवा not असं to. म्हणावं लागेल की त्याला कळतंय सगळं, त्याचं ढोंग चाललंय. Amen. Amen. But it's only the men and women who are God conscious, they will be mighty in the kingdom of God. पण जे पुरुष ज्या बायका देवाच्या सहवासाची जाण ठेवतील देवाच्या राज्यामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये तेच फार महान आणि मोठे होतील. Amen. आमेन. Look at Reinhard Bonnke. रायनार्ड बॉन्के उदाहरणार्थ आपण He, घेऊ. he was like a lion there सिंहासारखे होते in ते. Africa. आफ्रिकेमध्ये सिंहासारखे धाडायचे. Yes. Because he कुठला was माणूस always कुठे? God conscious. कारण नेहमी देवाच्या सहवासाची जाण. Read about Smith Wigglesworth, स्मिथ विगल्सवर्थ यांचं वाचा. Catherine Coleman, कॅथरीन कोलमनचं वाचा. Joyce Meyer, जॉयस मायर, T.D. Jakes. टी.डी. जेक्स. These are people काय who walk in the धाडतात ही presence of माणसं. God. देवाच्या सहवासात चालणारी माणसं आहे ती. ते काही बघत नाहीत की हे गाव माझं नाही, इथं मी असं बोलायचं नाही. नाही नाही, देव माझा, मी बोलणार. We talk about Paul. आपण पॉल विषयी बोलतो, Amen. पाहतो. And then we talk about revivals that had taken place all over the world. अख्ख्या जगात जिथे इथे संजीवन आलं त्या जागांविषयी आपण बोलतो. I mean, they have conquered nations. Some have conquered continents. काहींनी देशांवर मात केली, काहींनी खंडांवर मात केलेली I आहे. mean, one single Paul conquered continents. अरे एका पॉलने खंडांवर मात केली त्या काळात. I mean, no car, no scooter, nothing. त्याच्याकडे धड काही कार नाही, स्कूटर नाही, तेव्हा त्या गोष्टीच I नव्हत्या. mean, how could they do that? कसं करू शकले ते Unless लोक? they were God conscious. प्रवास कसा केला त्यांनी असा सगळा, कसे पोचले तिथपर्यंत? देवाच्या सहवासाची जाण असणारे म्हणून, बाकी काही नाही. How can a man of God just walk near the bed of a cancer patient and even as he walks, that cancer patient is healed? देवाचा सेवक एखाद्या कॅन्सरनी पीडित असलेल्या माणसापासून जात आहे, त्याच्या शेजारून जात आहे आणि तो सेवक त्याच्या शेजारून जात असताना कॅन्सर असलेला माणूस बरा होतोय. How can Apostle Peter walk and his shadow could heal people? प्रेषित पेत्र चालतोय, त्याच्या सावलीनं माणसं बरी होत आहेत. How could people take aprons and handkerchief from touching Paul's body and then place it on some sick people and they are healed? पॉलच्या अंगाला माणसं त्यांचा हातरुमाल लावतायत आणि मग तो हातरुमाल जाऊन पीडितांवर ठेवतात, आजारी लोकांवर ठेवतात, त्यांना आरोग्य मिळतं. हे कसं होतं? God consciousness. देवाच्या सहवासाची जाण म्हणजे सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते, हे लोक देव घेऊन फिरतात. Yes. I mean, कधी? sometimes I wonder how could God put so much of His presence in a person? कधी कधी तर मला आश्चर्य वाटतं, एखाद्या माणसामध्ये देव त्याचा एवढा सहवास कसा टाकतो? Can He deposit so much in one person? एवढं गुंतवू शकतो देव एखाद्या माणसामध्ये, And इतका so- सारा देव. I remember talking to God about it. मला आठवतं एकदा मी देवाशीच या विषयीनं बोलत How होतो. can you deposit so much in a man? एखाद्या माणसात तू तुझी गुंतवणूक एवढी कशी करतोस I mean, he can pray and things happen की like, तो प्रार्थना करतो आणि गोष्टी अशा घडायला लागतात. the Lord told me, तर प्रभू मला तेव्हा म्हणाला, this is nothing. हे काहीच नाहीये. I can deposit more than this
thousands and tens of thousands of times. ह्याच्यापेक्षाही माझा जास्त सहवास मी तुमच्यात गुंतवू शकतो 10,000 पटीनं जास्त. But are you ready? He said. पण तू तयार आहेस का सांग. That really shook me to the core. त्यातून मी हादरलो, असा अंतर्यामात ना हादरलो. You need to cry out to him. तुम्ही रडलं पाहिजे प्रभू Lord. की प्रभू My daddy, माझ्या बापा I'm hungry for you. मला तुझी भूक लागलीये, Hungry for your presence. मला तुझ्या सहवासाची भूक लागलीये. We have to say like Paul. आपण पॉल सारखं That म्हणायचं I may know him and the power of his की resurrection. मी त्याला जाणावे, त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य जाणावे. A man of his presence is a man of hunger. देवाच्या सहवासाची जाण असणारा माणूस भूक असलेला माणूस असतो. What is your level of hunger? काय किती भूक लागलीये तुला देवाची मला How सांग. hungry are you for God? देवासाठी तू किती भुकेला आहेस मला सांग. Amen. किती देव हवाय तुला. Say, when एवढा एवढा you एवढा किती. see, when you see God's kingdom and his देवाचं राज्य आणि righteousness, देवातली धार्मिकता म्हणजे नीतिमानपणा जेव्हा तुम्ही शोधाल all these things will be या added सगळ्या to you. गोष्टींची भर तुमच्या जीवनात पडेल. There are levels of seeking. बघा शोधायची पण स्तर आहे There are levels of receiving. आणि मिळवण्याची पण स्तर आहेत. Amen. शोधायची स्तर आहेत, मिळवण्याची पण स्तर आहे. Amen. आमेन. The way the great men of God are seeking to know God is different from the way today's people are seeking God. ज्या रीतीने देवाच्या महान सेवकांनी देवाला शोधलेलं आहे, आजच्या लोकांची रीत देवाला शोधायची वेगळी आहे. Just imagine. कल्पना करा. Take for instance Moses. म्हणजे उदाहरणार्थ चला आपण मोशे घेऊ. I mean, why will a man of 80 plus Oh. age try to climb a mountain called Mount Sinai? 80हून अधिक वर्षाचा माणूस सिनाय नावाचा डोंगर कशाला चढायला जाईल. I mean, what is this old man looking for? हा म्हातारा माणूस काय इच्छित आहे, त्याला काय हवंय. At the age of 80, some people are lying down on the bed. 80 वर्ष म्हटल्यानंतर काही माणसं त्या वयात बिछाण्याला खिळलेली They असतात don't even walk on the plain road. आणि रस्त्यावर सुद्धा चालू शकत नसतात. You're an 80-year-old man climbing Mount Sinai. इथं 80हून अधिक वर्षाचा मोशे सिनाय डोंगर चढायला लागला. When we went to Mount Sinai, आम्ही जेव्हा सिनाय डोंगरावर गेलो 9/10 of the people sat down and only 10% of them went up on the mountain. फक्त 10% माणसं त्या डोंगराला चढू शकली, बाकी सगळी खालीच होती. And all were youngsters. आणि सगळे जवान होते बरं का. And सगळे even among जवान the होते. youngsters, some came down halfway. आणि त्या जवानांमधनं सुद्धा अर्धे तर अर्ध्यातनच खाली आले. Moses went all on top मोशे there. At the 80 age प्लस of होता. 80. 80 प्लस होता. I mean, Moses- आणि सिनाय डोंगर सप 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 चढत वर गेला. What are you looking for, Moses, at this age? या वयात मोशे तुला काय हवंय. You should have been retired long back. आतापर्यंत तू निवृत्त व्हायला हवं होतं. Yes. है ना. Today, at the age of 70, people are looking retired. आज 70 मध्ये लोक निवृत्त दिसतात. 70 खूप झाली Some पाच. people are dreaming to be retired. काही लोक निवृत्त व्हायची स्वप्न बघतात. हे सगळ्या जंजाळाला आता मी कंटाळलोय. हो का. See, they have hung their boots long back. आणि खूप पूर्वीच त्यांनी बूट चप्पल काढून हार मानली. And here Moses, if you had asked Moses that time, he would have said, I'm just starting now. आणि What you're मोशेला saying. विचारलं असतं तर मोशे म्हटलं असता मी आता कुठे सुरुवात करतोय. Hungry for God. देवासाठी भुकेला, More for God. देवासाठी अजून भुकेला, ताणलेला, मला देव पाहिजे, अजून पाहिजे. Joshua tried climbing with Moses on top. आणि योशुआ सुद्धा मोशे सोबत वर चढायचा प्रयत्न करू लागला. But he rested in the middle. पण मग मध्ये त्याने विसावा घेतला. He said, no, you don't come. Moses said, I will go. मोशे त्याला म्हणाला तू नको येऊ, मी जाणार. I mean, a 40-year fellow saying, I'm staying here, you 80-year fellow, go on top. I mean, something- 40शीतला माणूस म्हणतोय मी इथेच थांबतो, तुम्ही 80 वर्षाचे आहात, तुम्हीच जा. I mean, somebody else would have been struggling to climb. आणि कोणी असतं त्या वयामध्ये तर चढायला किती संघर्ष आणि डोकेफोड करावी लागली But असती. when you are God conscious, पण देवाची जाण जेव्हा असते ना आपल्यात, you can climb Mount Sinai. तुम्ही सिनाय डोंगर त्याही वयात चढू शकता. सपासप. Amen. That is what hunger does. आणि भुकेमुळे हे काम होतं. That is what God consciousness does. देवाची जाण ठेवल्याने अशी कामं होतात. Amen. आमेन. Yes. Many people are seeking for publicity, अनेक लोक मात्र नावलौकिक आणि प्रख्यात होणं शोधतायत. but struggling to pray in the room. पण खोलीमध्ये प्रार्थना करायचा शोध कमी आहे लोकांचा. Amen. पण I should be प्रसिद्ध known. व्हायचंय. How will you be known? प्रसिद्ध व्हायचंय. Unless you are known of God. first. प्रसिद्ध कसा होणार तू जर देवासोबत तू प्रसिद्ध होत नाहीस, देवाला तुझी ओळख चांगली होत नाही, लोक तुला कशी ओळखणार. People don't know God because they don't know what hunger is. लोकांना देव माहित नाही कारण लोकांना भूक काय हेच माहित नाही. Some people are always full. काही लोक नेहमी अशी भरलेलीच असतात. That's why you ask them, are you hungry? They say, I don't know म्हणून त्यांना what hunger विचारलं ना is. भूक लागली का, तर ते म्हणतात भूक म्हणजे काय. Because
10 times a day they eat. कारण दिवसातनं 10 वेळा खातात. And so they don't know what is hunger. मग भूक माहितीच नाही त्यांना. भूक लागीपर्यंत वेळच बघत नाही पठ्ठा. Amen. खाऊनच घेतो सारखं. God is limitless. देव मर्यादे पलीकडचा आहे. Your hunger also should be limitless. तशी तुझी भूक पण देवाची मर्यादे पलीकडची पाहिजे. Yes. God is limitless. देव मर्यादे पलीकडे आहे. Amen. Amen. That's why Jesus said, blessed are those who hunger and thirst. म्हणून येशू म्हणाले जे भुकेले आणि तहानेले आहेत ना माझ्यासाठी ते आशीर्वादित आहेत. Are you hungry for Him? देवाची तहान भूक तुला लागली आहे का? That is very important. ते अतिशय महत्वाचं आहे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God consciousness will line up all the blessings for you. देवाच्या सहवासाची जाण तुझ्यासाठी सगळ्या आशीर्वादांची रांग लावेल. God will line up all the blessings for you. Everything. Be God conscious always. नेहमी देवाच्या सहवासाची जाण ठेवा. देव सर्व आशीर्वादांची रांग तुमच्या समोर लावेल. He will give you good health. देव तुम्हाला चांगलं आरोग्य देईल, चांगली तब्येत देईल, He will give you confidence, एक विश्वास देईल, a boldness, धाडस देईल, strength, ताकद देईल, power. सामर्थ्य देईल. All this will come. हे सगळं मिळेल. I mean, we have not yet tapped the power and the advantages of God पण consciousness. अजूनपर्यंत आपण देवाच्या सहवासाच्या जाणीवेतल्या सामर्थ्यात हातच घातलेला नाही. I mean, I have not even shared fully what benefits you get when you're God conscious. देवाच्या सहवासाची जाण ठेवल्यानंतर काय काय फायदे होतात हे अजून तर मी तुम्हाला संपूर्णतः सांगितलेलं पण नाहीये. You will rarely have a heart attack फार कमी वेळेला मग तुम्हाला हार्ट अटॅक येईल, because God is with you. कारण देव तुझ्या सोबत आहे. You will rarely fear. फार कमी वेळेला मग तुला भीती वाटेल, God is with you कारण देव तुझ्या सोबत आहे. because you are aware of God. कारण तुला देवाची जाण आहे. ज्या हृदयात देव आहे त्या हृदयाला अटॅक काय यायचा आहे? Yes. You will rarely have anxiety चिंता पण कमी होणार, मग because you are God conscious. दडपण येणार नाही का? कारण तुला देवाची जाण आहे. Say, तव सहवास घडावा क्षणभर Let विरह us नसावा. take some hymn. Song. या कुठलं तरी गीत घेऊन Let आराधना us करा. worship हालेलुया. the Lord. Amen. Let us have that presence of God felt in this आणि meeting. त्या देवाच्या सहवासाची जाण आपल्याला होईल असं करा. Because 7 days in a week we are in the world. कारण की आठवडाभर आपण जगात असतो. We are so world conscious. आठवड्यातले 7 दिवस आपण जगात असतो, तर जगाची सारखी आपल्याला जाण आणि चाहूल असते. And even in the church, आणि चर्च मध्ये सुद्धा people are thinking about their jobs, लोक आपल्या नोकऱ्यांचा विचार करत their बसतात, business, व्यवसायाचा विचार करतात. when that phone call will come. फोन येणार आहे, कधी येईल. Say, so when do we give God? मग देवाला Time. आपण कधी वेळ देणार आहोत? चर्च मध्ये येऊन सुद्धा जर तेच विचार कायम ठेवले तर देवाच्या सहवासाची जाण कधी होणार आपल्याला? 24/7 be God conscious. 24/7 तुम्ही देवाची जाण ठेवा And even say it. आणि बोला सुद्धा तसं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणा. Even if you are on vacation, say thank you, Jesus. सुट्टीला गेलेले असाल तर तिथे सुद्धा धन्यवाद येशू म्हणा. Some people say, I am strictly going for a vacation. काही लोक म्हणतात नाही, मी अगदी कडकपणे सुट्टीवर आहे. I don't need anything to do with church or its people. अजिबात चर्चचे लोक आणि देव वगैरे याच्याशी माझा आठवडाभरचा संबंध नाही, मी वेकेशनवर आहे. हो का? कायमचीच घ्या मग आता वेकेशन. But you can forget the people, don't forget मी God. काय म्हणतो, लोक विसरलात तर चालेल, पण वेकेशनला गेल्यानंतर सुद्धा देव लक्षात राहायला Think पाहिजे. upon God. देवाचे विचार करत राहा, Amen. कारण देव परत घरी आल्यावर देव लागणारच आहे. You can say thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणायचं. You तेव्हाही. don't know. तुला काय माहितीये? God will be so pleased, something will happen that देव time. एवढा प्रसन्न होईल की तेव्हाच काहीतरी होऊन जाईल. I don't know, but I always am conscious about this thought that if I say thank you, Jesus, some work that is pending will happen. मला माहित नाही, पण मला ना नेहमी अशी एक जाण असते की मी धन्यवाद येशू म्हटलो तर माझं कुठलं तरी खोळंबलेलं काम होणार आहे. Something, I always think that way. आणि नेहमी मी असाच विचार Like करतो if I say thank you, Jesus, की समजा मी म्हणालो धन्यवाद येशू, suddenly that pain will go. तर अचानक माझं दुखायचं जाईल, Or something good will नाही तर happen. चांगलं काहीतरी होईल, असे विचार करायचे. Because David said, कारण दावीद बोललाय it is for my good. माझ्या चांगल्यासाठी. That means something is happening. म्हणजे काहीतरी होत आहे. I don't want to know. मला नाही जाणून घ्यायचं. As long as something good is happening. जोर काहीतरी चांगलं होत आहे बास. Amen. आमेन. Like somebody gives you a gift. जसं समजा कोणी तुम्हाला काही गिफ्ट दिली,
गिफ्ट आहे ना आतमध्ये काय हो ना. आहे गिफ्टच हो ना, एवढा काय उतावळेपणा आत काय See. काय बघायचा. गिफ्ट मिळाली ना खुश दॅट रे. मीन्स इट इज गुड. त्याचा अर्थ चांगलाच आहे ना काहीतरी. Nobody will give a stone. कोणी दगड धोंडे तर बांधून देणार नाही गिफ्ट रॅपर मध्ये. If somebody gives you a packet envelope समजा एखाद्या माणसाने तुम्हाला पाकिट दिलं and then you tell your children open it, आणि तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं पाकिट उघड. the children say, मुलं म्हणाली Daddy, डॅडी no money in it. पाकिटात पैसे नाहीयेत. Are then what is there? मग पाकिटात काय आहे. Only check, Daddy. चेक आहे चेक डॅडी See, चेक. children will not know what is the मुलांना check. कळत नाही ना. मुलांना But we कळत know. नाही. आपल्याला माहितीये चेक आहे Oh, ना. check आहे म्हणजे मोठं काय. चेक आहे म्हणजे मोठी रक्कम Nobody असेल. gives check of 2 rupees, 10 कारण rupees. 2 रुपये 5 रुपयाचा कोणी चेक देत नाही. You can put a note of 5 rupees, 5 रुपयाची नोट पाकिटात घालून कोणी देऊ शकते. but you don't write a check of 5 5 rupees. रुपयाचा चेक कोणी लिहून देत नाही. It is good. हे चांगलंच आहे ना. It is good. चांगलंच आहे ना. Having God consciousness is good. देवाची जाण नेहमी ठेवणं चांगलंच आहे. Something is released in your life. काहीतरी तुझ्या जीवनावर मोकळं होत आहे. Some blessing is released in your life. काहीतरी आशीर्वाद तुझ्या जीवनावर मोकळा होत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Come on, let us worship. हालेलुया. आमेन. You're the living water, never drying fountain, comforter and counselor. Take complete control. You're the living water. Glory to you, Jesus. हालेलुया. Never drying fountain, comforter and counselor, take complete control. Amen. Welcome, Holy Spirit. We welcome you, Holy Spirit. We are in I need your presence, Lord. Fill us, Lord. I need your presence. my Fill us with your power. I need you, Jesus. Live inside of me. I need you, my Lord. Welcome, Holy Spirit. Welcome, Holy Spirit. Yes, we welcome you, Lord. तुझं आम्ही स्वागत We are in your करतो. presence, Lord. One minute, 1 minute, 1 minute. हालेलुया. एक मिनिट. Let me say something to you. मला तुम्हाला काहीतरी सांगू द्यात. At this moment, या क्षणाला when we invite the presence of God, ज्या देवाच्या सहवासाला आपण आमंत्रित करत आहोत, let us activate what David said. दावीद जे बोलला ते आपण करूया. That his presence does something good for me. की त्याचा सहवास माझ्यासाठी काहीतरी चांगलं करतो. I pray प्रार्थना करून that something good will come to की you. काहीतरी चांगलं आज तुझ्या पदरात पडणार. And this will happen आणि हे होणार when you sense God's presence. ज्या देवाच्या सहवासाची तू जाण So ठेवणार. now forget everything. ताताना सगळ्यांनी सगळं विसरा. Everything. सगळं विसरायचं सगळ्यांनी. Only be God conscious. फक्त देवाची जाण ठेवायची. And let us see the good coming to आणि us. चला बघूया काय चांगलं आपल्या Okay. पदरात आज पडतंय. All right? ठीक आहे. We will do it. चला मग We करूया will आपण. experiment आपण अनुभव घेऊ. God's word. प्रयोग करू देवाच्या शब्दांचा आणि अनुभव घेऊ. Welcome, Holy हालेलुया. Spirit. आमेन. हालेलुया. धन्यवाद. We are in your presence. Come, Jesus. Emmanuel, come. Come, come, come. Come, my Fill Lord. us with your power. Take your residence in this place. Inside of me. Come, my Jesus. We welcome you, Lord. Welcome, Holy Spirit. Yes, Lord. We are in your presence. Amen. Fill us, Lord. Fill us with your power. Yes, Lord. Live inside of me. Amen. Amen. You're the living water. You're the living water. Never drying fountain. Never drying fountain. Comforter and counselor. Comforter and counselor. Take complete control Take complete control. of my life, my church, and my ministry. Makaraba Shando. Rababa Makaraba. Water. Never drying
Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you, my Lord. Thank you, my God. Thank you, my Heavenly Father. Thank you, dear Holy Spirit. धन्यवाद प्रेमळ Thank you. पवित्र आत्म्या. Keep on saying it. Keep on बोलत saying राहा it. बोलत राहा बोलत राहा Thank you, बोलत Lord. राहा. Come down, my Jesus. ये माझ्या येशू Come खाली down, my God. ये माझ्या देवा We need your presence. आम्हाला तुझ्या सहवासाची गरज आहे We need you right आम्हाला now. आत्ताला तुझी गरज We आहे hunger for you, आम्हाला Lord. तुझी भूक लागली We नाही बाप्पा thirst for you, आम्हाला Lord. तुझी तहान लागली आहे We प्रभू need you, Lord. आम्हाला तुझी गरज आहे प्रभू I want your presence, मला Lord. तुझा सहवास हवा आहे Hira प्रभू. ba shakara bara mantala ba kara ba sha. तुम Shamanti kira bara bara ba. आओ पवित्र Yes. तुम आओ आओ ना पवित्र Oh God, yes. मेरी चर्च में आओ Yes, Lord, my Jesus. Come, come. आओ ना पवित्र आत्मा Yes, yes. घूमो चर्च में घूमो पवित्र आत्मा पास्टर के द्वारा बोलो ना बोलो ना पवित्र आत्मा Something good is happening. काहीतरी चांगलं होत आहे Something good is happening. काहीतरी चांगलं होत आहे Something good is happening. पवित्र आत्मा Somebody is being healed in the name of Jesus. कोणाला तरी येशूंच्या नावात आरोग्य मिळत आहे Somebody is माफ being healed. करू ना कोणाला तरी आरोग्य मिळत आहे The healing power is going आरोग्याचा inside of प्रवाह you. तुमच्या आतमध्ये जात आहे Yes, it is happening. It is happening. Healing is happening in the name आरोग्य of घडत आहे Jesus. येशूंच्या नावात मकरामा संतरा. Somebody is coming out of debts in Jesus' name. एका माणसाचं कर्ज जात आहे येशूंच्या नावात रबा खराबा Somebody is getting back his lost property. एका माणसाला गेलेली धनसंपत्ती परत मिळत आहे Thank you, Jesus. मालमत्ता प्रॉपर्टी परत मिळत आहे Somebody is praying for a transfer. It is happening. कोणीतरी ट्रान्सफर साठी प्रार्थना करत आहे की Somebody मला praying- बदली मिळावी आणि ते होत आहे Somebody praying for a house is happening. कोणीतरी घराची प्रार्थना करत आहे त्याला घर मिळत आहे Somebody praying for promotion is happening. कोणी बढतीची प्रार्थना करत आहे त्याला बढती मिळत It's आहे happening. मग खरा बसलो. Something good is happening. काहीतरी चांगलं घडत आहे 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 Something good is coming to you. काहीतरी चांगलं तुझ्याकडे In the येत आहे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये It is reaching to you पोचत आहे तुझ्यापर्यंत because of His presence. कारण त्याच्या सहवासामुळे Because you are God conscious. It is happening to you. देवाची जाण तू ठेवत असल्यामुळे होत आहे That healing is ते happening आरोग्य to you. तुला मिळत आहे नमा मामा Strength खनमा is coming to you. संतरो इनमा डरा खनमा संता रखनमा संता इनमा करमा सकरमा संता धिकरमा Bless the Lord, oh my soul. डला खरमा सिकरमा संतरो दुरु बाबा बाबा करबा बाबा Bless the Lord, oh my हे soul. माझ्या जीवा प्रभूला आशीर्वादित कर Come on, sing that song. ते गाणं म्हणा ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल Bless the Lord, oh my soul. Oh, my soul. Worship His holy name. Sing like never before. Oh, my soul. Worship your holy name. Yes, worship Him and Bless the Lord, Him. oh my soul. Hallelujah. The Lord, oh, my soul. Nama karama shandoro. Nama karama sando. Worship His holy name. I love you, Jesus. I thank you, my Lord. Like never before. Hallelujah. Oh, my soul, we worship your holy Yes. name. The sun comes up, it's a
new day dawning. Yes, it's a new day dawning. Yes, it's a new day dawning. Hallelujah. Your song again. Yes. Whatever may pass and whatever lies before me, Hallelujah. let me be singing when the evening Yes, Lord. bless the Lord, oh my soul, oh my soul, worship His holy name, sing like never before, oh my soul, we worship Your holy name. Bless the Lord, I will worship your holy name, Jesus. oh my soul. Thank you, Jesus. Lord, देव बापा we can sense your presence in our midst. तुझा सहवास आम्हाला आज जाणवायला लागला देव बापा We are God conscious right now. तुझी जाण देवाची जाण आम्हाला आतापासून व्हायला लागली We are Jesus conscious right now. येशूंची जाण आम्हाला व्हायला लागली आता We are Holy Spirit conscious पवित्र right आत्म्याची now. जाण व्हायला लागली आतापासून And something good is definitely happening. की काहीतरी चांगलं नक्कीच होत आहे And we thank you in advance. आणि आतापासून आम्ही अगोदरच तुझे आभार मानतोय We thank you in advance. आम्ही अगोदरच तुझे आभार मानतो We say thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणतो Something good has happened. काहीतरी चांगलं झालेलं आहे Amen and Amen. amen. Praise God. देवाला Now धन्यवाद believe. आता विश्वास ठेवा As you believed by faith that Jesus is here, विश्वास असं ठेवाल ना तुम्ही जसं विश्वास ठेवला की येशू इथे आहेत believe that something good has come to you. आता विश्वास ठेवा काहीतरी चांगलं पदरात And पडलेलं आहे expect that thing to happen. आणि अपेक्षा ठेवा की ती गोष्ट घडून Say येणार. thank you, Jesus. Come on now. Say धन्यवाद thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू सर्वांनी म्हणा Say to your धन्यवाद. neighbor, शेजाऱ्याला म्हणा something good is happening to you. काहीतरी चांगलं घडत आहे तुझं Something good is coming to you. काहीतरी चांगलं तुझ्याकडे येत Come आहे on, say to one another. एकमेकांना बोला असं Say by faith. बोला बोला एकमेकांकडे बघा आता सोडा Something सगळं good is आता. happening to you, brother. आणि बोला एकमेकांना काहीतरी चांगलं होणार आहे तुमचं Prepare yourself. स्वतःची तयारी करा म्हणा Don't forget to invite me for your party. आणि पार्टी केल्यावर मला आमंत्रण द्यायला विसरू नका Praise म्हणा God. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा Amen and amen. हालेलुया आमेन God bless you all. देव बाप Please be तुम्हाला seated. सगळ्यांना आशीर्वादित करो